कोण आहे, म्हणजे भूत कोण आहे नक्की, हा भूत आहे, तो भूत आहे, ती भूत आहे का, कोण आहे नक्की भूत? माझ्या बनेच्या किंवा आम्ही जे आहोत मी तिघं, हं. आमच्या तिघांच्या आयुष्यात असं कधीच नव्हतं. ज्या ज्या पोस्टरवर तर फक्त आम्ही तिघं दिसतोय, तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. फक्त कलाकारांनी ती गोष्ट मला मिळाली किंवा माझ्या अंगावर आली, माझ्यावर जबाबदारी, तर ती मी किती छान पद्धतीने लोकांपर्यंत मांडेन किंवा माझे किती 100% त्यात जीव ओतून काम करेन, ह्याकडे कलाकाराचं जास्त लक्ष असतं. त्यांच्या एकमेकांच्या नजरेतल्या गिव्ह अँड टेकमध्ये मैत्री त्यांची जाणवणं किंवा एखाद्या सिरियस ठिकाणी कोणाची जर वडील कोणाचे ॲडमिट आहेत किंवा काय याबद्दलच्या ज्या सिच्युएशन्समध्ये त्यांनी तेवढं सिरियसली पण काम केलं आणि ते पण बघण्याजोगं आहे. पण आमची जी रील व्हायरल झाली आहे लव्ह सीनची, त्यावर इतक्या कमेंट्स आहेत की कुणालाच वाटलं नव्हतं बने असा रोमॅन्टिक सीनमध्ये इतका गोड वाटेल किंवा असं काहीतरी बोलेल. टेक्निकली त्याला खूप गोष्टी पटकन कळतात आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्समुळे कळतात आणि तो तेवढा तिथे जीव लावूनच काम करतो. ते आहेच म्हणा ते प्रॉपर्टी हवे म्हणून. सिरीजची आणखीन एक गंमत की ती लहान मुलांना पण आवडते. म्हणजे हॉरर आहे म्हणून मी आता हे नाही बघायचं नाही, तर बघतात, एन्जॉय करतायत. त्यावेळेला मला असं आलं की अशा पद्धतीचं काम मिळतंय ते परत कधी मिळेल मला माहित नाही, त्यामुळे ही संधी आहे तर ती आपण ती घेतली पाहिजे. पहिल्या सेकंड सीझनला पालखीचा एक सीन होता, त्यासाठी गावातले सगळे 6-6:30 रेडी होऊन आले होत्या, बायका मुलं बिलं. त्यांना सांगितलेलं की ह्या वेळेत तुम्ही या. हा, आणि हा माझा जाऊ आहे. म्हणजे माझी मुलगी अशासारख्या माणसांना द्यायची ह्याची एक वेगळी गंमत होती. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा सूर्य मावळाच्या आत तुम्हाला या गावाची वेस ओलांडावीच लागेल. मंडळी, हीच ती भीती आणि हाच तो थरार पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. मराठी यूट्यूब विश्वात सस्पेन्स थ्रिलरचा नवा ट्रेंड सेट करणारी वेब सिरीज पौर्णिमेचा फेरा आता 3ऱ्या सीझनसह सज्ज झाली आहे. आणि आज आपल्यासोबत आहे पौर्णिमेचा फेरा ह्या टीमची, म्हणजे संपूर्ण स्टारकास्ट टीम आज आपल्यासोबत आहे. तुमचे लाडके कलाकार आज आपल्यासोबत आहे. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि पौर्णिमेचा फेरा ह्या टीम सोबतच्या ह्या गप्पांना सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सगळ्यात आधी नवभारत नवराष्ट्राच्या ह्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि कसं वाटतंय पौर्णिमेचा फेरा सीझन 3 येत आहे, म्हणजे 3. आणि पहिलं सीझन करताना असं वाटलं होतं का की 1 एवढं रॉक जाईल, सीझन 2 आणि आता सीझन 3 सुद्धा येईल? नाही, अगदीच असं नव्हतं वाटलं, कारण आम्ही सगळेच एक्सपेरिमेंट लेवललाच काम करत होतो. आम्हाला काहीच कल्पना नव्हती की कसं होणार आहे, काय होणार आहे, ते पुढचं काहीच माहित नव्हतं. आम्ही सगळे प्रयत्न करत होतो की छान काहीतरी आपल्याकडनं प्रॉडक्ट गेलं पाहिजे यासाठी. आणि सगळेच म्हणजे आमचे दिग्दर्शक, लेखक, पूर्ण टीम असेल, प्रोडक्शन टीम असेल, सगळे कलाकार असतील, तेव्हा आम्हाला शून्य कल्पना होती की याचं काय होणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे त्यावेळेला करताना सगळेच आम्ही त्या लेवलला होतो की छान काम झालं पाहिजे, चांगलं प्रॉडक्ट लोकांसोबत आलं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे. आणि एक तर हॉरर कॉमेडी असल्यामुळे आम्हाला एक वेगळ्या जॉनरचं काहीतरी काम करायला मिळतं आणि ह्या सगळ्या अनुषंगाने त्यात कोकणात शूट, तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या. त्यामुळे पहिला सीझन करताना ते अगदीच काहीच डोक्यात नव्हतं, फक्त आपण एवढंच करणार आहोत एवढंच डोक्यात होतं. आणि इव्हन प्रोडक्शन असेल किंवा रायटर्स असतील त्यांना पण माहित नव्हतं की याचं पुढे अजून 2 सीझन पुढे जाणार का वगैरे, हे कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळे ते करताना आम्ही सगळे प्रामाणिकपणे 100% देऊन काम केलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा सीझन रिलीज झाला, एपिसोड यायला लागले, त्यानंतर लोकांचे आणि आपल्या प्रेक्षकांचे जे प्रतिसाद आले आम्हाला आणि त्यांच्या रिॲक्शन्स आले, त्यानंतर आम्हाला पण असं की अरे आपण हे काहीतरी केलंय आपण, म्हणजे लोकांना आवडतंय ते आणि त्याच्या रिॲक्शन्स खूप पॉझिटिव्ह येत आहेत. आणि मग त्यानंतर मग ते एक एपिसोड यायला लागले, मग लोक ते खूप छान कमेंट करायचे, आम्हाला भेटले की सांगायचे आणि भेटले की बोलायचे अरे पौर्णिमेचा फेरा ना, असं ते ना एक वेगळी ओळख तयार व्हायला लागली. त्यामुळे ते खूप भारी वाटायला लागलं की अरे एक छान काहीतरी काम केलंय आपण. आणि मग नंतर मग खरं तर प्रोडक्शनचा हा डिसिजन नव्हता की याचा सेकंड पार्ट काढायचा म्हणून, पण जसं आम्हाला रिस्पॉन्स दिसायला लागला ना, त्यानंतर ठरवलं की आपण याचा अजून एक पार्ट करायचा. हे काहीच प्लॅनिंग नव्हतं खरं, कारण पहिल्या सीझनचा एंड वेगळा शूट होता. हा पहिला सीझन रॅपअप होता की ही गोष्ट आहे, ही गोष्ट इथे संपते. 3ऱ्या का 4थ्या एपिसोडला लोकांचे मेसेजेस यायला लागले की अरे मग आता याचा प्लीज सेकंड सीझन काढा. आणि हे फक्त मेकर्सला माहिती होतं की याचा सेकंड सीझन येतोय, जे काम करतात त्यांना माहिती नव्हतं सेकंड सीझन येतोय. कारण आम्ही कुणीच एपिसोड पाहिले नव्हते. जसे लोक बघत होते ना एपिसोड, तसेच आम्ही पण एपिसोड बघत होतो.
चौथा आला, पाचवा आला ना, आम्ही फोन झाला, अरे 6वा आला, आता काय संपलं, मजा मस्ती झाली. हा, हा. आणि 6व्याला डायरेक्ट अरे सेकंड सीझन लिहिलंय कमिंग सून म्हणून. Coming आम्हाला soon. माहितच नव्हतं, जेन्युअनली माहित म्हणजे नव्हतं. तुम्हाला काही सांगण्यात आलं नव्हतं की आता नाही, सीझन नाही, 2 नाही. येणार आहे म्हणजे असं नॉर्मल काही? प्रेक्षकांना शॉक होतं तसंच आम्हालाही होतं. तुम्हालाही शॉक होता. आम्हाला तर सांगा असं झालं होतं. मग त्यानंतर मग ते दुसरा सीझन, मग आता तिसरा सीझन. हा. सो ही प्रोसेस तशी झाली होती. त्यामुळे आम्हाला खरंच काही कल्पना नव्हती आणि असं कधीच वाटलं नव्हतं की आपण एक काम करू त्याचे 3 सीझन होतील. असे आपल्या वाट्याला तसं काम येईल आणि त्यामुळे खूप भारी वाटलं. शुभम प्रोडक्शनमुळे हे करायला मिळालं आणि आमच्यावर विश्वास ठेवला सगळ्यांवरच आणि ती जबाबदारी थोडी आम्हाला दिली आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या परीनं ती पार पाडलेली आहे. तिसरा सीझन आलेला आहे, लोकांना आवडतोय. आता बघूया कसं काय प्रतिसाद मिळतो. मी तुम्हाला तिघांना विचारेल, जसं तो म्हणाला की तुम्हाला माहिती नव्हतं आणि फर्स्ट सीझनला जसं आलं की कमिंग सून, तसं सीझन 2 जेव्हा झाला तेव्हा तुमच्या मनात आता असं होतं का की आता कमिंग सून किंवा टू बी कंटिन्यूड असं काहीतरी येईल आणि सीझन 3 येईल? नाही, सीझन 2च्या वेळी थोडी कल्पना आलेली की आता हे वर्कआउट होतंय. हा. सो सीझन 2ची बांधणी तशी झाली की 3 येणार. हा, सो पण ते कसं होईल, कितपत होईल ते कोणालाच माहित नव्हतं. पण हे माहिती होतं की हा सीझन 2 आता करतोय आपण, 3 पण आपण करणार आहोत. ते झालं. आणि अजून एक उल्लेख मला करावासा वाटतो की ना, पहिल्या सीझनच्या वेळी ज्या कमेंट्स होत्या, म्हणजे त्यांनी स्लेट टाकली की कमिंग सून म्हणून, आणि त्यांनी मला आठवतंय जवळजवळ 1 वर्षानंतरची डेट दिलेली की 1 वर्षानंतर ती येते म्हणून. तर म्हणजे आमचं खरंच सगळ्यांचं भाग्य, प्रोडक्शन आणि सगळ्यांची एवढी मेहनत होती की लोकांच्या खाली कमेंट्स होत्या 6व्या एपिसोडच्या खाली की अरे काय तुम्ही बाहुबली बनवताय काय, इतका वेळ का आणताय काय, लवकर आणा, किती वेळ तुम्ही हे करणार, आम्ही स्टोरी विसरून जाऊ तुमच्या आधीची, इतकं सगळं सुंदर आहे, इतकं बनवायला किती वेळ लागतो, युट्यूबची सिरीज आहे, असे लिटरली कमेंट होत्या ज्या खूप पॉझिटिव्ह होत्या आमच्यासाठी. सो हे एक आम्हाला कळलं की, आणि ह्यातून आम्हाला पण कळलं की युट्यूब जरी असलं तरी प्रोडक्शनचं खूप ह्यात कौतुक करावं वाटतं की ना, त्यांनी खूप युट्यूब म्हणून ते नाही, युट्यूबची सिरीज आहे, आपण असंच करू असं नाही, खूप मेहनत घेतली. म्हणजे लिटरली सांगायला आवडेल की जर 35-40 लोकांचा क्रू आम्ही कोकणात 6-7 दिवस थांबलेलो, पावसाळ्यात शूट केला आम्ही सगळे. सो ती सगळी मेहनत मला वाटतं सगळ्यांचीच, आमच्या सगळ्यांची, ती त्याचं एक फळ म्हणून ते दुसरा सीझन आला, मग तिसरा, आणि दुसऱ्याच्या वेळी माहितीच होतं की तिसरा सीझन येणार आहे म्हणून. खूप So, छान. अशी ती गोष्ट आहे. मी तुम्हाला विचारेन, तिसरा सीझन आहे, सुरू झालाय, 4था, 5वा, 6वा सीझन, किती सीझन येतील आता? काही रहस्य तुम्ही उलगडा. जसं मगाशी आता यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आता पण आम्ही सस्पेन्समध्ये जाऊ. Suspense मध्ये जा. आम्हाला पुढे काय घडणार आहे माहित नाही. आमच्या समोर जे आत्ता येतं ते आम्ही आमचा त्याचा नारळ फोडतो आणि आता आमच्या सिरीजच्या हिशोबाने आम्ही लिंबू कापतो आणि पुढे जातो. तर आमचं तसं चालू आहे सध्या. जे आहे आता ते बेस्ट करूया, लोकांपर्यंत ते पोहोचवूया, लोकांना ते आवडतंय. त्याच्या रिस्पॉन्सवरतीच आता प्रोडक्शन्स जे मेकर्स आहेत, क्रिएटर्स आहेत, ते त्याच्यावरती विचार करतील, प्रेक्षक. आणि त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगलाच येतोय प्रत्येक वेळी. म्हणजे जसं आमच्या सिरीजमधली पहिल्या सीझनची काही वाक्य होती, ती वाक्य इतकी सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली, विनोदी, आणि त्याचे रिप्लायज ट्रेनमधून जाताना किंवा कधीतरी कुठेतरी एखाद्या आपले जे पोलीस अधिकारी वगैरे आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आपण गाडी असे जरा पटकन पार्क वगैरे करताना असे ते भेटत ना, मामा ना, हा मामा, मग काय शाळा खाणार वगैरे, असे उलट विचारायला लागले होते. मग ती एक गंमत वेगळी त्या ह्या सिरीजने ओळख निर्माण करून. जसं मग हा म्हणाला सिद्धेश की आम्हाला असं वाटलं होतं की युट्यूबची सिरीज आहे, चलो यार करते, तर ह्यापेक्षाही वेगळं काय असेल, तर ह्या सिरीज मधल्या सगळ्यांची जी मेहनत आहे ती युट्यूबसाठी नव्हती, ती सिरीजसाठीची होती. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नवीन आपण काहीतरी एक घटना घेऊन येतोय, ती घटना लोकांपर्यंत पोहोचवूया, त्याची मजा आणूया, यासाठीची पूर्ण सिरीज होती. आणि ती पूर्ण झाल्यानंतर अनबिलिव्हेबल, काही जणांना मी वैयक्तिक सिरीज मध्ये काम करत होतो, यांच्यावर काम करत असताना हे होईल असं वाटलं होतं, पण काही जणांनंतर मी वैयक्तिक फोन केला की बॉस, तुझ्याकडनं मला असं वाटलं की तू एवढं सॉलिड काम होईल किंवा तुझं कॅरेक्टर एवढं वर्कआउट होईल. तर आमच्यामध्येच आम्ही खूप एकमेकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि त्याची मजा आम्हाला सिरीज मध्ये बघायला मिळाली. येस. छान. मी निकिता तुला विचारेल, जसं मगासपासून की युट्यूबची सिरीज, अनेक आपण चॅनल बघतो की तिथे प्रमोशन किंवा पब्लिसिटी ते मोठ्या प्रमाणावर होते, ही युट्यूबची सिरीज एवढी छान गाजेल असं तुला सुरुवातीला वाटलं होतं का? नाही, खरं तर ॲक्च्युअली यांचा फर्स्ट सीझन झाला होता आणि फर्स्ट सीझनमध्ये मी नव्हती. मला अचानक एक फोन आला की 2nd आणि 3rd सीझन आपण करणार आहोत पुढचा. दुःख आहे. नाही, पहिल्या सीझन मध्ये नसल्यापेक्षा मी दुसऱ्या तिसऱ्या सीझन मध्ये आहे, याचा खूप आनंद आहे मला. तर दुसऱ्या सीझन साठी मला पहिले फोन आला आणि मला असं पहिल्यांदा वाटलं होतं की युट्यूबची सिरीज आहे वगैरे, पण पहिले मी गाणं केलं होतं यांच्यासोबत, पोरं बदनाम म्हणून. तेव्हाच मला हे तिघं माहित होते काय आहेत, कसं काम करतायत, किती मजा मस्ती चालते, सगळ्याच गोष्टी.
आणि एक म्हणूयात की रिस्क नाही, पण आनंदाने मी ते चॅलेंज घ्यायचं ठरवलं. हा पहिला प्रोजेक्ट होता की लोकांचे इतके रिप्लाय आले की आम्ही हे काम इतकं कौतुकाने आणि उत्साहाने बघतोय ना, की पुढे काय होईल आम्हाला हवंय. पुढे कधी येतोय तो एपिसोड, काय होणार आहे. लोकं फोन करून विचारायचे, नक्की कोण आहे, म्हणजे भूत कोण आहे नक्की? हा भूत आहे, तो भूत आहे, ती भूत आहे का, कोण आहे नक्की भूत? सो आम्हाला असं सांगावं लागायचं की नाही, नाही थांब, बघ येतील एपिसोड. सो प्रत्येक वेळी तो एक आनंद होता की लोकांना प्रचंड ही सिरीज आवडते आणि मी लाईफ टाईमसाठी ग्रेटफुल आहे की मी सेकंड आणि थर्ड सीझनचा एक पार्ट होऊ शकली आहे. शुभम प्रोडक्शन आणि मेन या तिघांना खूप थँक्यू यांच्यामुळे पण. मी तुमच्या दोघांकडे येईन. महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप हसवलंय आणि आता ह्या सिरीज मधून हसवताय सुद्धा आणि घाबरवताय सुद्धा तुम्ही. तर लोकांचे रिॲक्शन्स आता कशा येतात आणि हा जो प्रवास आहे कॉमेडी आणि कॉमेडी थ्रिलर आणि हॉरर, हा प्रवास कसा अनुभव आहे? आता कोणत्या ऍक्टरला नेहमी असं वाटतच असतं की आपल्याला वेगवेगळे रोल्स यावे, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करता यावं. देवकृपेने आमच्या प्रोडक्शननी, शुभम प्रोडक्शननी आम्हाला ती संधी दिली आणि आणि हे रितसर ऑडिशन आणि त्या सगळ्या गोष्टी झालेल्या. असं नव्हे की तुम्ही कुठेतरी काम करताय, आम्ही तुमचं काम बघितलं, ओके, तो तुम्ही म्हणजे त्याने आपला एक कॉन्फिडन्स बघितला. पण शेवटी त्यांच्या सिरीजला आपण कसे सूट होतोय हे पण कारण ते शेवटी मेकर्स आहेत. तर ते ऑडिशन्स आणि सगळ्या गोष्टी झाल्या. मग आम्ही त्या सिरीजमध्ये इन झालो आणि कामाचं जर तुम्ही विचाराल तर आम्ही हास्यजत्रेत वेगळ्या फॉर्मॅटचं काम करत असतो आणि तिथे कॅमेरेज वेगळे असतात, म्हणजे 11-12 कॅमेरेज असतात. तर इथे आपल्याकडे 1 कॅमेरा सेटअप, सिंगल कॅमेरा सेटअप होता किंवा 2 कॅमेरा सेटअप होता आणि तो अनुभव ह्यासाठी वेगळा कारण क्लोज लागलाय, OS लागलाय, 2 शॉट लागलाय, 3 शॉट लागलाय, अरे ती लाईट घे, हे घे, ते घे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या बनेच्या किंवा आम्ही जे आहोत, मी तिघं, तर आमच्या तिघांच्या आयुष्यात असं कधीच नव्हतं आलं. ज्या पोस्टरवर तर फक्त आम्ही तिघं दिसतोय. तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आम्हाला माहित नव्हती एवढी मोठी होईल ती आणि लोकांना इतकी ती सिरीज आवडेल आणि सगळ्या गोष्टी होईल. आणि तिथे जेव्हा आम्ही काम करत होतो, हॉरर, कॉमेडी आणि सगळ्या त्या गोष्टी, तर आम्ही तिघांनी एक कायम डिसाईड केलं होतं, विनाकारण विनोद करायला जायचे नाहीत. जे लिखित आहेत तेच करायचे. त्याच्यामध्ये जर आपल्याला ॲड करता येत आहेत सिच्युएशनला धरून तरच आपण करायचे, नाहीतर आपण करायचे नाही. आम्ही लेखकाचा आमच्या खूप ऐकत होतो, त्याला खूप त्रास पण देत होतो कारण तो वाक्य खूप लिहायचा, दादा यार याच्यामध्ये हे नको रे दादा, जरा याच्यामध्ये ॲड करूया का. त्यामुळे जर आम्ही शूट 12 तास करत असू तर तो कमीत कमीत आमच्यावर 12 तास असायचाच. कारण तो घेऊन रे हे वाक्य घे, पहिले हे तू घे, ते. त्यावेळी ती एक धमाल मस्ती होती. पण मनात असा कुठे विचार आला का की हा प्रोजेक्ट करताना की आपण एक कॉमेडी म्हणून ओळखलो जातोय किंवा त्याच्यामुळे लोक ओळखतात आणि कुठेतरी आपण हॉरर करू तर आपला जो जॉनर आहे तो बदलेल आणि लोकांना ते आवडेल किंवा नाही आवडेल, असं मनामध्ये द्विधा परिस्थिती किंवा द्विधा असं काही विचार वगैरे असं काही? नाही, तसं नाही आलं. कारण आता आम्ही हास्यजत्रेत जिथे काम करतो ना, तिथे आमचे सर गोस्वामी आणि मोठे सर, तर आमचा सरांनी बेसच इतका क्लिअर केलाय. त्यामुळे आम्ही ज्या स्किट्स करतो त्या एकतर सिच्युएशनल असतात. तिथे आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करत असतो तिथे. फक्त तिकडे एक गरजेचं असं की आपल्याला विनोद करावाच लागतो, कारण तो शो त्याच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे ते आमच्या डोक्यातच बेसिक पासून आमच्या कधी डोक्यात नसल्यामुळे इथेही तो विचार नाही आला असं. मला असं वाटतं की मुळात काम असतं, ते कुठल्याही कॅटेगरीत आपण मोडू शकत नाही. ती कला कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करतो किंवा कसं आपण लोकांपर्यंत पोहोचवतो ते जास्त महत्वाचं असतं. त्यातनं विषय काय मांडतो किंवा कशा पद्धतीने आशय लोकांपर्यंत घेऊन जातोय ते जास्त महत्वाचं. त्यामुळे विनोदी आणि हॉरर हे आपण कॅटेगरी आपण बनवलेले आहेत, ते जॉनर्स आपण तयार केले आणि त्या सगळ्या पद्धतीचे जॉनर्स सगळ्यांनाच आवडतात. प्रत्येक जॉनरचा एक वेगळा ऑडियन्स आहे, प्रत्येकाला ती गोष्ट आवडेलच असं नाही, असं वेगळं खूप काही आहे. पण सगळं गेल्यानंतर ती कला म्हणून जेव्हा आपण बघतो त्या वेळेला आपण फक्त कलाकारांनी ती गोष्ट मला मिळाली किंवा माझ्या अंगावर आली, माझ्यावर जबाबदारी, तर ती मी किती छान पद्धतीने लोकांपर्यंत मांडेन किंवा माझे किती 100% त्यात जीव ओतून काम करेन, ह्याकडे कलाकाराचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे ते मला मॅटर नाही करत की विनोदी हॉरर. मला हे काम मिळालं त्यावेळेला मला असं आलं की अशा पद्धतीचं काम मिळतंय ते परत कधी मिळेल मला माहित नाही. त्यामुळे ही संधी आहे तर ती आपण घेतली पाहिजे. त्यामुळे त्या संधीचं सोनं करून आपल्याला कसं काय शिकायला मिळतं त्यातनं आणि नवीन लोकांसोबत काम करायला मिळतं मुळात. कारण आम्ही
रोज एकत्र काम करत असतो, बाकी आमची हास्याची टीम हो, असेल, हो. पण त्यातनं बाहेर पडून वेगळे एक्सपिरियन्स, वेगळी माणसं, जसं हा म्हणाला की सिंगल कॅमेरा सेटअप, हो. कारण ते जास्त आम्ही फेसच नाही केलंय. त्यामुळे त्याची गणितं काय आहेत, ते टेक्निकल हो. गोष्टी काय असतात, त्या आपल्याला माहिती पाहिजेत, आल्या पाहिजेत. त्यामुळे ते एक शिकायला मिळालं. त्यात नवीन सगळे कलाकार होते. आता संदीप दादा आहे, तो खूप सिनियर आमच्यापेक्षा. आम्ही खूप लहानपणा हा म्हणजे कामाच्या बाबतीत. कारण आम्ही नाही, खरंच मला आवडेल. नाही. कारण आम्ही कॉलेजला असताना दादा आम्हाला दिग्दर्शन करायला यायचं कॉलेजमध्ये. तेव्हापासून दादाला ओळखतोय आणि आम्ही एकत्रच प्रवास बघतोय. त्यामुळे मला तेव्हा माहित नव्हतं की दादासोबत असं काम करायला मिळेल. त्यावेळेला मजा मस्तीच करायचो आम्ही. आता इथे पण काम करताना मजा मस्तीच केली कॅमेऱ्याच्या मागे. पण त्यावेळेला असं वाटलं की अरे मामा म्हणून माझ्या आयुष्यात कधीतरी काम करायला मिळेल दादासोबत, किंवा असे ह्या गोष्टी ह्या सगळ्या ह्या सिरीजमुळे घडतायत. ओके. किंवा मी मंदारला ओळखायचो सेम कॉलेजमुळेच, एकांकिमुळे. मी सिद्धूला पण ओळखायचो, पण कधी एकत्र असं काहीतरी छान काम करू, काहीतरी आपल्या वाट्याला असं काहीतरी काम येईल, हे कधी अगदीच डोक्यातच नाही, कधीच नाही. त्यामुळे हे प्रोडक्शनमुळे आम्हाला हे करायला मिळालं खरं तर. आणि हॉररचं तू म्हणालीस की अशा पद्धतीचं काम, तर ते आता विनोदी काम करत होतात हो. किंवा आता, तर ते असं काही नाहीये. ती तुमच्या कामाची पोचपावती असते. तर तो आता मी हे काम केलं ना, तर लोक ना आता हास्ययात्रा प्लस पौर्णिमेचा फेरा हे पण लावतात. सो ते आता एक वाढलंय Add-on पुढे. वाढत चालतंय. सो हे मला वाटतं कुठेतरी आम्ही मिळवलंय असं मला वाटतं, कारण ते प्रामाणिकपणे काम केलं, सगळ्यांची मेहनत आहे. आमचे सगळे प्रोडक्शनची लोक असतील, आमचे डिरेक्टर असतील, लेखक असतील, तर त्यांनी कुठेतरी थोडासा विश्वास ठेवला आमच्यावरती की, आणि खरंच हे एवढं नाही करत कोण. म्हणजे आपण मगाशी तू विषय काढला हो. युट्यूब, हो. पण हे ना लोक आम्हाला, म्हणजे अशी मला खूप जण म्हणाले माझ्या जवळचं की तुम्ही OTT ला का पिच केलं, हो. कुठल्या हा. तुम्ही युट्यूबवर का टाकलं. का? येस. त्या लेवलला काम झालं हे आम्हाला नंतर कळायला लागलं लोकांचे रिएक्शन मधनं. त्यावेळेला आम्हाला शून्य माहिती होती की हे काय कसं दिसणार आहे ते. पण कारण आता डोक्यात विचार आहे का OTT-ला किंवा असं हे पुढे आता करायचं? आम्हाला काहीच कल्पना नाही, प्रोडक्शनचे सगळे निर्णय असतील. पण आमची इच्छा आहे की असं कुठल्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर आमची सिरीज दिसली तर भारी वाटेल. भारी वाटेल. पण ठीक आहे, हा पण प्लॅटफॉर्म मोठाच आहे. आपलं काम दिसणं महत्वाचं आहे बरं. सगळ्यात जास्त. आणि मजा आली होती हे काम करताना. आम्ही खूप धमाल केली होती. ते कारण मला धमाल किस्से मी ऐकणार आहे, सॉरी टू इंटरप्ट, पण मी पुन्हा येणार आहे त्या फेऱ्याकडे. म्हणजे जसं निकिता म्हणाले की सुरुवातीला कळत नव्हतं की भूत नेमकं कोण आहे. सीझन 1, 2 रहस्य, अजून ह्या सगळ्या गोष्टी. सीझन 3 हा जो आहे तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे, तो मला ऐकायला आवडेल. म्हणजे 1, 2 पेक्षा 3 अजून काय धमाकेदार आहे. तिसरा सांगणार? सीझन जो आहे ना, तो उत्तर आहे खरं तर ओके. पूर्ण ह्या गोष्टीचं. तर ते काय उत्तर आहे ते तुम्हाला समजेल जर तुम्ही तिसरा सीझन पूर्ण बघितलात तर. आणि ती गोष्ट कशी सुरू झाली होती, ती कुठल्या नोटला येऊन संपते, कशा पद्धतीनं तिचा समप झालाय, ह्या सगळ्याचा तो एक प्रवास आहे. आणि खूप छान सीझन, म्हणजे तिन्ही सीझन वेगळ्या पद्धतीचे आहेत. प्रत्येक सीझनची एक वेगळी मजा आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की अरे हा सीझन खूप भारी होता. तिन्ही सीझन त्या त्या लेवलला वेगळ्या पद्धतीनं डिझाईन झालेले आहेत. आणि हा स्पेशली तिसरा आहे ना, तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याची ट्रीटमेंटच वेगळी आहे, त्यातले सीन्स वेगळे आहेत. आणि त्यात बरेच कॉम्बिनेशन सीन्स, आम्ही सगळे एकत्र आहोत बऱ्याच ठिकाणी. सो असे बरेच सीन आहेत. कारण पहिल्या 2 सीझनला मला वाटतं असे सीन नव्हते, यात सगळे आम्ही एकत्र आहोत सीन मध्ये आणि काहीतरी घडतंय. आणि ते लोकेशन्स वेगवेगळे आहेत, त्याचा क्लायमॅक्स खूप कमाल आहे. आणि तो शूट करताना खूप मजा आली होती. खूप मजा आली होती, कारण तो आम्ही सलग एक 18-20 तास आम्ही शूट करत होतो. म्हणजे सकाळी आम्ही 8ला सुरुवात केली होती आणि संध्याकाळनंतर आम्ही क्लायमॅक्सच्या त्या सीनसाठी गेलो होतो. सो तो ट्रीटमेंटचा सीन होता पूर्ण, आणि त्यात थोडं टेक्निकल गोष्टी होत्या बऱ्याच. आणि आम्ही सगळे होतो आणि त्यात थंडी होती कोकणात. सो ती खूप धमाल होती रात्री शूट. आणि रात्री शूट करायला जी मजा येत होती ना कोकणात, आम्ही म्हणजे मला वाटलं भीती वाटत असेल रात्री शूट करताना कोकणात. आम्ही असं मंदिर होतं. मंदिराच्या आवारात होतं. नरवण गावात व्याघ्रांबरी देवीचं मंदिर आहे. ओके. त्याच्या त्या बाहेरच्या आवारात आम्ही ते सगळं क्लायमॅक्सचं सेटअप केला होता. सो आणि आम्हाला वेळ कधी कसा गेला कळलं नाही, कारण आम्ही त्यातच होतो सगळे. 28 आवर्स म्हणजे कंटिन्यू तुम्ही 28 तास शूटिंगच हो आम्ही सलग काम करत होतो, कारण आमच्याकडे वेळ नव्हता. त्या कमी दिवसामध्ये आम्हाला ते सगळं संपवायचं होतं. आणि क्लायमॅक्सला वेळ देणं खूप गरजेचं होतं, कारण त्याची गरज होती त्या सीनची. त्याला तेवढी वेळ देऊन ट्रीटमेंट सकट. आणि कारण आपण शूट करताना एक सीन 4-4, 5-5 वेळा करावा लागतो, बरोबर. क्लोज हे वगैरे सगळं. सो त्यामुळे ते करताना मजा ही आली की सगळे एकत्र होतो, एकमेकांना सपोर्ट. कारण एका पॉइंटला ना ताकद नव्हती खरं तर, कारण दिवसभर खूप काम करत होतो. पण ते चल छान करायचंय, शेवटचं सीन आहे, मजा आली पाहिजे, एंड आहे वगैरे, असं सगळं करून आम्ही एकमेकांना बूस्ट करत होतो. तर मजा आली.
ओव्हरऑल सगळेच एनर्जेटिक असल्यामुळे ती गोष्ट चांगल्या पद्धतीने झाली. म्हणजे अगदी स्पॉटवाल्यापासून ते अगदी सर गणेश सर किंवा मॅडम हे सगळेजण एनर्जेटिकच होते. कारण का हे जे तिघ जण दिसत आहेत त्यांचं मी बेसिक त्यांच्याबद्दल बोलेन. हे जेवढे आता एक तो तिकडे जो बसलाय एकदम जो शांत वाटतोय तो खऱ्या अर्थाने त्यातला सगळ्यात मोठा हे आहे. तो वाटणार तसं वाटतच नाहीये, चॅप्टर आहे तो. सुमडी में कोंबडीवाला आहे. हा तो ते तिघ जण त्या पद्धतीची एनर्जी घेऊन हे स्वतः काम करायचे आणि त्याच्यामुळे कॅमेरा मागचा माणूस जे डीओपी म्हणा, दिग्दर्शक म्हणा किंवा रायटर म्हणा जो कंटिन्यू त्यांच्यावर होता, हे सगळेजण एनर्जेटिक राहायचे. ते ह्या सिरीजची गंमत या तिघांमुळे आहे. आणि मगाशी म्हटलीस तू जसं की हॉरर कॉमेडी सिरीज आपण जे एक मगापासून आपण म्हणतो की हॉरर कॉमेडीमध्ये पण या तिघांकडून आणि इतर काही पात्रांकडून जी शेड आहे ती फक्त हॉरर कॉमेडी पुरती नाही आहे. ह्यांनी सिरियस पण त्याच्यामध्ये इतकं उत्तम काम केलं. म्हणजे आज हे हास्यजत्रेचे कलावंत म्हणून जे ओळखले जातात, विनोदी कलावंत म्हणून, पण ह्यांचे काही महत्वाचे सीन आहेत, प्रेमाचे सीन आहेत. ह्यांनी इतके रोमॅन्टिक छान पद्धतीने लुक्स वाईज आणि त्यांच्या एकमेकांच्या नजरेतल्या गिव्ह अँड टेकमध्ये मैत्री त्यांची जाणवणं किंवा एखाद्या सिरियस ठिकाणी कोणाची जर वडील कोणाचे ऍडमिट आहेत किंवा काय याबद्दलच्या ज्या सिच्युएशन्समध्ये त्यांनी तेवढं सिरियसली पण काम केलं आणि ते पण बघण्याजोगं आहे. ज्यावेळी त्या तिघांचं भांडण होतं फर्स्ट सेकंड सीझन मध्ये तुम्ही बघितलं असेल, भांडण होताना पण त्यांच्यामधली जी इंटेन्सिटी आणि एनर्जी आहे ती आउट ऑफ द बॉक्स आहे. म्हणजे ती मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. आज मला आपण हे बोलायची संधी मी त्यांच्यासमोर त्यांचं कौतुक करतोय. पण ही खूप मजा आली कारण का ह्या तिघांची एनर्जी, ह्या तिघांचं ट्युनिंग माझ्या कॅरेक्टरला ॲज अन मामा म्हणून माझा भाचा, मी मामाचं कॅरेक्टर करतोय. अगदीच वयाचं तसं कमी आमच्यामध्ये हे असेल. लुक वाईज मी गेलो आणि मिशी वगैरे असल्यामध्ये पण ह्या तिघांची माझ्या बरोबरच्या प्रत्येक सीन मध्ये यांच्याकडून मला एनर्जी मिळत होती. मी तुझा जावई. हा, आणि हा माझा जावई. म्हणजे माझी मुलगी अशासारख्या माणसांना द्यायची ह्याची एक वेगळी गंमत होती. पण सांगायचं कौतुक फक्त सिरीज मध्ये बघताना आपण म्हणू की फक्त हॉरर कॉमेडी म्हणून फक्त आपण बघितली, कॉमेडी तर आहेच, हॉररही आहेच, थ्रिलरही आहे, इमोशन्स आहेत आणि यांचं रोमॅन्टिक म्हटलं निकिता काय सांगशील हे तिघ म्हणजे बिहाइंड द सीन्स आपण म्हणतो तसे हे तिघ कसे आहेत? स्ट्रिक्ट आणि खूप सोज्वळ असे ऍटिट्यूड वाले मुलं नाही वाटले होते मला. वाटलं होतं बस वाटाय पुरतच गाणं शूट केलं त्या रात्री. बस त्यानंतर जेव्हा मी पहिल्या दिवशी एंट्री झाली माझी आणि सगळे तिघं समोरून आले, मला असं वाटलं होतं की बापरे काय बोलणार आहेत आता, काय यांनी सुरुवातच जोकपासनं केली. सो माझं झालं मी काय रिॲक्ट होऊ यांच्यासमोर. नंतर असं पहिल्यांदा त्यांचं झालं तुम्हाला घाबरू नको. आणि तिथून जी सुरुवात झाली शूट करायला त्यानंतर खूप चांगली मैत्री झाली तिघांसोबत. पण सगळा क्रूज छान आहे आमचा, पण तरी तिघांसोबत लव्ह सीन म्हणायला गेलो तर माझे आणि बनेचे आहेत. सो बने म्हणतो की पहिली हिरोईन आहे की त्याला एक कॉमेडी जॉनर आहे त्याचा, आणि आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं की काय करायचंय आपल्याला. पण आमची जी रील व्हायरल झाली आहे लव्ह सीनची त्यावर इतक्या कमेंट्स आहेत की कुणालाच वाटलं नव्हतं बने असा रोमॅन्टिक सीन मध्ये इतका गोड वाटेल किंवा असं काहीतरी बोलेल. सो निरागस जसं आहे तसं ना. आणि तो येतो पण इतक्या म्हणजे असं प्रेमाने ना की असं वाटतं की हा खरं आलाय, ऍक्टिंग करतोय का काय चाललंय याचं, म्हणजे समजतच नाही की हा किती निरागस आहे, गोंडस आहे. सो तो त्याच वेळेने काम पण करतो. तो असं काही नाहीये की कॉमेडीज, तो रोमॅन्टिक सीनही छान करतो. उर्ला सिद्धू म्हणजे जर आमच्यात सगळ्यात गोड मुलगा कोण असतो, उर्ला सिद्धू म्हणजे दोघांनंतर उर्ला सिद्धू. सगळ्यात गोड व्यक्ती म्हणजे सिद्धू आहे आमच्यात. खूप खूप गोड व्यक्ती. आणि एक असतं ना की मुलींचा फेवरेट पर्सन, सो आमच्यात प्राची म्हणून आहे आमच्यासोबत जी याची गर्लफ्रेंड दाखवली आहे. माझी मुलगी. हा, याची मुलगी, जावई बापू यांची मुलगी. सो आमच्या दोघींचाही फेवरेट कॅरेक्टर म्हणजे सिद्धू. खूप गोड आहे आणि त्याचं बिहेवियर, त्याचं वागणं, त्याचं बोलणं सगळं असं मुलींना आवडणारा मुलगा असतो ना तसं आहे. सगळं एकदम गोड मुलगा आहे. मी नाही हे चॅप्टर म्हणजे
चाप्टर म्हणजे गोड बोलून मारणार. दादा मला ह्यांचे किस्से सांगा जरा, काय हे तिघं कसे असतात? हा दादांकडनंच मी काढणार आहे, दादा सांगू शकतो. नाही, नाही. दादा ऍक्च्युली हा. बॅकअप नंतर पण आम्ही एकत्र हा. राहिलो पण आहे. नाही नाही, खरं तर त्यांनी त्यांनी त्यांची त्यांची धमाल केलीच आहे. आमचे जे सीन होते म्हणजे आता जे काही जे आमचं ह्याचं आणि माझं एक वॉरवालं आपण म्हणूया आपण की मला याला माझी मुलगी द्यायची नाहीये आणि त्याच्यावरनं आमच्या दोघांमध्ये बारीक बारीक गोष्टीवरनं लुक्स वाईज आणि ते सगळ्या गोष्टी घडल्यात. त्यात प्राची जी आहे, जी माझी मुलगी दाखवली, तिचे आणि आमचे आणि माझी बायको दीपा माळकर म्हणून दाखवले. आमच्या सीनमध्ये आम्हाला असं व्हायचं की माझा पहिलाच जो सीन होता सिरीजचा, ते आमचं आम्ही एक डिसाईड केलं की आपण असं असं करू, असं असं करू. बरं, दरवाजाच्या आतमध्ये माझा सीन चालू आहे, व्हॉइस, आणि ते बाहेर आहे. आमचं ठरलं एक, दरवाजा ओपन झाल्यानंतर ह्यांचं सगळं वेगळं होतं. त्यामुळे आतमधल्या ऍक्टरला अपेक्षा नव्हती की हे असं करणार आहेत, आणि त्याच्यानंतरच्या नॅचरल ज्या रिॲक्शन्स आल्यात त्याचं क्रेडिट हे ट्युनिंग एकत्र असल्यामुळे त्या गोष्टी तेवढ्या बेसिकली चांगल्या आल्या. सेटवरती मस्ती करणं हा, किंवा असं त्याच्यावरच prank. सांगतो. हा, ते बघ आले, ते पॉइंटवर आले. ते तू बोलतोयस का स्वतःबद्दल? हा, वर्गातला तो हे- मुलगा हा. असा. म्हणजे तिघही तेवढेच मस्तीखोर आहेत. तुम्ही मगाशी म्हटलं तसं तो दिसतो तसा नाहीये. म्हणजे बघून तुम्हाला असं वाटलं की हा खूप हे आहे, पण हा नंतर एका पॉइंटला थोडंसं ओके ठीक आहे ओके, पण कुरघोड्या चालूच असतात त्यांच्या. जेवण घेण्यापासून ब्रेक पासून, ब्रेकला कोणाच्या ताटात काय आहे तिथून जी यांची धमाल सुरू असते. त्यामुळे कधी जेवायला बसताना मी नंतर वेगळं बसायला लागलो होतो. कारण का जेवायला एक घास घातल्याने इथून कुठे वाक्य येणार आहे आणि त्याच्यावरती लाफ्टर सुरू होतात. घास अडकून एखादा माणूस जाईल इथपर्यंत हे कुठल्या, म्हणजे एक दिवशी मला आठवतंय काळ्या वाटाण्याची उसळ होती. तर मला आठवते की नाही मला माहित नाहीये. काळ्या वाटाण्याची उसळ होती, तर देणाऱ्याने पटकन ती घाई दिली, काळे वाटाणे नव्हते, फक्त रस्सा होता. ह्यांच्यातला कोणतरी एक जण बोलला आणि माझ्या आणि माझी जी बायको होती तिच्या वाटीमध्ये ते काळे वाटाणे आणि होते. तर त्याच्यावर त्यांची काळे वाटाणे कोणाकडे गेलेत ते बघा, काळे वाटाणे कोणी घेतलेत ते बघा. तर ते कोणाला कळेल नाही कळेल ते कोणालाच माहित नाही, पण ज्यांना कळलं ते सगळेजण ताटं उचलून बाजूला गेले. काळे वाटाणे म्हणजे एखाद्या पदार्थावरून काय विनोद होऊ शकतं, तर या सगळ्या गोष्टींची जी मजा त्या प्रत्येक सीन मध्ये ब्रेक मिळाला की आमचं एक असायचं की भाई चला एक आपली मजा करूया. इथून सीन चेंज होतोय तर त्यातली मजा करा. जे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत ते हसत खेळत राहतील. एक ते आमचे जे काका होते विठ्ठल काका, हा. संजय वैद्य यांचं घर तिथं. म्हणजे अच्छा. ज्या घरात शूट झालंय त्याने अख्खा स्वतःचं घर, एवढं मोठं जुन्या पद्धतीचं घर त्यांनी दिलंय, 27 वर्ष जुनं घर आहे. 127. हा, आणि त्या माणसाचं वय आता जवळपास 65 अबाव असेल. पण तो माणूस, ती व्यक्ती, एनर्जी ह्या तिघांमुळे आता तो स्वतःला गावामध्ये यंग समजतोय. तो यंग झाला ह्यांच्यामुळे. कारण का ह्या तिघांनी किंवा आम्ही म्हणा त्यांना आमच्यामध्ये एवढा गुरफटवला की तो आज त्याचं जे राहणीमान होतं ते राहणीमान बदलले आणि तो शर्ट असं ओपन करून टी शर्ट घालून तो गावात फिरतोय. आणि प्रत्येक सीनची जी मजा वाचनात घ्यायचो त्याच्यापेक्षा करताना खूप मजा येते. वाक्याला विनोद हवाच असं कोणाचे अट्टास नव्हता. म्हणजे हे हास्यचित्र जसं प्रत्येक वाक्याला नंतर एक लाफ्टर येतो, पंच असतात, पण तसं यांनी खूप कंट्रोलमध्ये कामं केली. आणि त्या कंट्रोलमध्ये काम केल्यामुळे रिडिंग करतानाचे ह्यांचे पंचेस ते लक्षात असायचे. रिडिंग संपल्यानंतर डायरेक्ट टेकला आल्यानंतर तो पंच आठवायचा आणि मी हसून मारायचो. इतकं त्याचा म्हणजे त्या गोष्टी. आणि हे नंतर ना ओएस लागला असेल ह्याच्या मागून, हे माझ्यावरती कॅमेरा असताना हे इथून चिडवायचे ते वाक्य आठवतंय का किंवा काय, म्हणजे मला जर पुढचं वाक्य बोलायचं ते माझं जायचं. अशी बऱ्याच गोष्टींचे धमाल करायचे. स्वतःची जी काय तुम्ही जे दिवे लावले ते तुम्ही सांगावं असं मला वाटतं. मी फक्त दादाविषयी सांगतो, संदीप दादाविषयी, कारण आम्ही जेव्हापासून एकांकिका करतो तेव्हापासून आम्ही त्याला बघत आलो. आता याचा अर्थ असं नव्हे की हा जुना आहे खूप, असं नव्हे. हा,
कारण तो तेव्हापासून ते आतापर्यंत तो यंग आहे आणि तो त्या पिढी बरोबर त्या पिढीचा होऊन जातो. मी माझ्या आयुष्यातली पहिली माईम ते दादाने डिरेक्ट केली होती आणि त्या माईम मध्ये मी लीड होतो. तेव्हाचा दादा मला आठवला कारण तो डिरेक्टर होता, पण तरी पण तो मित्रासारखाच होता, तो ताटच अगदीच. आणि त्याच्यानंतर मग आता सिरीजला आमची ओळख झाली. आता एक काय आहे, एक आमच्या सगळ्यांमधला कॉमन धागा काय आहे की आम्ही सगळ्यांनी थिएटर करून आलो, एकांकिका करून आलो. त्यामुळे जेव्हा दादावर आमचे सीन होते त्या एकतर ते माझे सासरे दाखवलेत, मी जावई आणि जावई हा उद्धट जावई आहे, त्याच्या तोंडात काय येईल तो काही बडबडणारा. कारण आता जर असं बघायला गेलो तर हे आम्ही तिघं, तर हा वैशाली तर ह्याची बहीण आहे, ऑफकोर्स तो लगेच बोलणार ना की वैशालीला द्यायचं ते मी ह्याला देईल, अमयला देईन, मला का देईन, हा दिसतोच बघ असा, हा एक तर नॉर्मली उद्धट आहे आणि तो आमचा वॉरचा एक विनोदी थोडासा तसा वॉर आहे. तर बरेच असे सीन आहेत ना, मला त्याच्या नजरेतून कळायचं दादा काय रिॲक्ट होणार आहे, त्याच्यावरती मला काय रिॲक्ट व्हायचं आहे, हे आम्ही कधीच नाही ठरवलं. म्हणजे अगदीच उगाच अतिशयोक्ती नाही की आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बोलायचं म्हणून नाही, आम्ही कधीच नाही ठरवलं. आम्हाला आठवतंय आमचे डिरेक्टर सोबतची ती रिडिंग, त्याच्यानंतर टेक, त्याची जास्त तालीम नाही करायचो. आणि ह्याचा फायदा आम्हाला असा झाला कारण आम्ही सीन करताना अलर्ट असायचो. जर असं आम्ही तेव्हा डिस्कस करायचो, जर त्याची जास्त तालीम केली तर एकतर ते मेकॅनिकल होईल किंवा तसं व्हायला नको. आणि दादाकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी, एक तर तो काम कमालच करतो, त्याचा प्रश्नच नाही आणि सगळ्या गोष्टीच नाही. त्याचं टेक्निकल खूप स्ट्रॉंग आहे, टेक्निकली त्याला खूप गोष्टी पटकन कळतात आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्समुळे कळतात आणि तो तेवढा तिथे जीव लावूनच काम करतो. ते आहेच म्हणा, ते प्रॉपर्टी हवे म्हणून. आणि दादा त्याची स्वतःची 4 व्हीलर घेऊन यायचा आणि त्या 4 व्हीलरमध्ये एक बास्केट असायचं, त्याच्यामध्ये सगळं खायला, तुम्हाला पाहिजे ते खायला, पाहिजे ते आम्ही सगळं. आणि पाहुणचार घेऊन यायचं दादा काय? असंच म्हणायला हरकत नाही, बास्केट त्याच्यामध्ये सगळं म्हणजे बिस्किट्स पासून ज्याचा उपवास आहे त्याच्याकडे चिप्स सगळं त्याच्यामध्ये, अगदी सगळं. दादाचा अजून एक सांगा, दादाचा एक लहान मुलगा आहे आणि त्याने पहिला सीझन बघितला आणि सेकंड सीझन बघितला. पहिला सीझन त्यांनी पाहिला, नंतर मग दादाच्या आणि ताईच्या मागे लागला, हा ना तू व्हिडिओ कॉल लावून दे, मला त्यांच्याशी बोलायचंच आहे. ते म्हणाले की ठीक आहे करूया. सेकंड सीझनला त्यांनी व्हिडिओ कॉल लावून दिला. सेकंड सीझनला आम्ही असताना तिथे व्हिडिओ कॉल लावला आणि तो आम्हाला पहिल्या सीझनची आमची वाक्य सांगत होता, जे आम्हाला पण माहित नाहीत. अरे असं मी बोललो होतो काय, म्हणजे त्याला. आणि सेकंड सीझन नंतर त्यांनी कमीत 5 ते 10 वेळा फर्स्ट आणि सेकंड सीझन बघून झाले, कंटिन्यू बघत बसतो. म्हणजे आज यांची ओळख जी आहे ती हास्यचित्रामुळे अगदीच, म्हणजे जे आता प्रत्येक माझा मुलगा अगदी 6 वर्षाचा आहे, आता तो 7 वर्ष झाला. 6 वर्षाचा मुलगा हास्यजत्रेमुळे ओळखत नाही तर पौर्णिमेचा फेरा बाबाने काम केलंय आणि बाबाच्या सिरीज मध्ये असणारी ही माणसं आहेत आणि ती त्याला मला असं वाटतं की एक यांची पिढी आणि आता जी तो अगदीच नवीन जनरेशनचा मुलगा ह्यांच्या प्रेमात आहे तो. ह्यांना तो मला सातत्याने किंवा माझ्या वाईफला सांगत असतो शीतलला की यांना व्हिडिओ कॉल कर, ह्यांच्याशी मला बोलायचंय, ह्याच्यातलं ते भूत गेलेलं ते मला बघायचंय, ह्याच्यातलं हे मला असं तो सातत्याने करतो. म्हणजे फेवरेट. आणि सिरीजची आणखीन एक गंमत की ती लहान मुलांना पण आवडते. म्हणजे हॉरर आहे म्हणून मी आता हे नाही बघायचं नाही, तर बघतात, एन्जॉय करतायत. माझा पुतण्या, माझा मुलगा एकदा लावलं, फर्स्ट एपिसोड संपला की सलग 6 एपिसोड संपत नाही तोपर्यंत त्यांचा सीझन संपत नाही. तो झाल्यानंतर मध्ये काय जेवण खावण जे काय ते झालं आणि परत आता पण तो कदाचित आता सुट्ट्या पडल्यात तो ते चालूच असेल. तिसरा. आता तू मगाशी आता मी मागे जाऊ थोडं, मगाशी तू म्हणालीस मजा मस्ती काय करायचं किंवा कसं काय, तर आम्ही मजाच करायचो. कारण मजा नाही तर मग काम करण्यात काही गंमत नाही. कॅमेरा समोर गेली सिरियस, पण त्याच्या मागे त्याच्या मधल्या वेळात आम्ही तो वेळच शोधायचो फक्त, कधी आपल्याला वेळ मिळतो आणि आपण धमाल करतो. तर मला ह्या निमित्ताने सगळ्यांना सॉरी पण म्हणायचं आणि थँक्यू पण म्हणायचं, कारण पूर्ण क्रूला, कारण कोणीच कधी रागावलं नाही, सगळ्यांनी ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. कारण मी तर डेंजर मस्करी करायचो कोणाची, असं चालता बोलता कोण दिसला की त्याला काहीतरी बोल,
असं म्हणजे एक हा. वातावरण छान, दादा म्हणाला हस्तखेळतं वातावरण राहिलं की काम करायला मजा येते. तर ते आम्ही ऍक्टर म्हणून कधीच वावरलो नाही. पहिली गोष्ट सगळेच माज नाही बेसिक जो माज असतो किंवा अरे आपल्याला ओळखतात किंवा कोणाचं काहीच नव्हतं, सामान्य माणसासाठी हा. सामान्य कलाकार आणि इतकं ग्रासरूट लेवलने छान काम. मग तिथे जर कोणी बाहेरचा तिसरा तिराईत माणूस आला असता ना, त्यांनी ओळखलं नसतं याच्यात कलाकार कोण आहे त्या अख्ख्या गर्दीत. तसे आम्ही फिरत असायचो कुठे पण, ह्या कोणतरी कुठेतरी त्या कोपऱ्यात कोणीतरी बोलतोय, कोणतरी त्या लाईटवाल्यांना पिडतोय, म्हणजे मीच. तर असं ते वातावरण होतं शूटिंगचं, त्यामुळे मजा यायची काम करताना. मी ऐकलंय तुझे एक किस्सा, सॉरी टू इंटरप्ट, की ह्यांचं शूटिंग चालू होतं आणि तू गाव फिरत होतास असं हा. काहीतरी पूर्ण. कोकणी दुसऱ्यांच्या माणूस, घरात जाऊन जेवायचे. कोकणी माणूस शेवटी. मला काय काम नसायची, हा. म्हणजे माझं काम नसलं की, म्हणजे माझं झालं की नंतर काय काम. तर उगाच त्यांना तिथे पिढत बसण्यापेक्षा बोलू जरा तिथलं गाव बघू, थोडा वेळ मिळतो नरवणमध्ये, एवढं शूट करतोय गुहागरमध्ये, तर मी आपल्या त्या वाडीतून फिरायचो. मग चालता बोलता कोणतरी आवाज यायचा, अरे झालं का शूटिंग चालू आहे का, बोला हा माझं झालं म्हणून फिरतो, मग या ना. मग तिथे जाऊन बसायचो, मग ते गरे आणून द्यायचे, आंबे आणून द्यायचे. मग मी बोलायचो एवढं मला संपणार नाही, मला डब्यात द्या ना, माझे मित्र तिकडे काम करतात त्यांना देतो. मग मी मस्तच डबे घेऊन यायचो, ए बाई घरी खा, कापा बारका हे ते, असं मी त्या वाडीत फिरून काय काय. आणि आम्ही नाश्ता आणि जेवण तर जेवायचोच, म्हणजे ते मिळायचं ते आम्हाला प्रॉडक्शनकडनं. पण त्याच्या व्यतिरिक्त जवळा, भाकरी, मटण, खेकडे. आता कोकणात गेलं शूटिंगला म्हटलं ह्या गोष्टी तर आल्याच पाहिजेत. म्हणजे पाहुणे म्हणून नाही, त्या गावातली सगळेच माणसं, आपल्या गावात शूटिंग चालू आहे त्यामुळे तुम्ही दिसलात. आता जसं म्हणाला की आम्ही फिरायचो, हो. "ए, ये रे", बसून ते जेवायला घालायचं. जेवणार आहे आणि जेवायच्या वेळी आम्ही मुद्दाम काही जण फिरायचे, त्या बाजूला वास कुठल्या घराच्या जवळ येतोय, वास काढत फिराय, मच्छी येते. एकदा जर आपण ऑमलेट बनवलं काहीतरी, म्हणजे त्या दिवशी कुठला तरी असं शुक्रवार काय बुधवार होता आणि असं डेस्परेट झालं की यार काहीतरी आज नॉनव्हेज खायचं. तर त्या घरात गेलो आणि बघितलं तर म्हणजे मी थोडासा लेट पोहोचलो होतो. म्हणजे तुम्ही जेवला, हा यार व्हेज आहे यार आज. आणि नॉनव्हेज संध्याकाळी येणार होतं, पण म्हणलं यार नॉनव्हेज यार. आम्ही जाऊन अंडी घेऊन आलो आणि तिकडच्या एका त्या ताईंना म्हणालो की ऑमलेट करायचं. नाही आमच्याकडे अंडी नाही आहे. म्हणलं आम्ही आणली आहे. आम्ही जवळपास 2 डझन अंडी आम्ही, आणि मी इथे बनवतोय, बाहेर सुरू आहे. आणि हे देणारी माणसं त्याच बाईची मुलं होती. मी बनवायचो ती आणून देत होती. म्हणजे तुम्ही रमला होतात. नाही म्हणजे आम्ही, पण तो गावच तसा आहे. हो कमाल गाव होतं. आणि त्या गावातल्या लोकांनी खूप मदत केली आम्हाला, म्हणजे सीन्स मध्ये पण मदत केली. गाव अर्ध गाव होतं पहिल्या सेकंड सीझनला. शूट मध्ये scene पालखीचा एक वगैरे. सीन हा, होता, हा. त्यासाठी गावातले सगळे 6-6:30 रेडी होऊन आले होत्या, बायका मुलं बिलं. त्यांना सांगितलेलं की ह्या वेळेत तुम्ही या. आणि ते एवढे आपुलकीने असे आले होते ना की चल आपल्या गावात काहीतरी होतं त्यांना मदत करूया आपण त्या ह्याने. आणि एवढा कमाल सीन झाला होता तो. तर शेवटी कोकण आपलाच असो. येवा कोकण आपलंच असं. Yes. आणि त्या गावाची पण त्या गावात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे वेगळी. काम करताना खूप मजा येत होती त्या गावात. आम्ही वेगळ्या स्पॉट्स वरती वेगळ्या ठिकाणी आम्ही शूट केलं. व्याघ्रंबरी देवीचं मंदिर आहे तिकडे शूट केलं आम्ही. तर तिकडे लोकेशन पण खूप भारी भारी आहेत. म्हणजे असं आपल्याला कोकणाचे म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन शूटिंग करण्याची गरजच नाही असं वाटतं बऱ्याचदा. असे छान छान लोकेशन्स आम्ही एक्सप्लोअर केले ह्या दरम्यान. आणि ह्या सिरीज मध्ये ना मला एक गोष्ट काय जाणवली ना, की या सिरीजची गोष्ट हिरो आहे. ह्यात बाकी कोणी लीड बीड हा प्रश्नच नाही. कथानकच महत्वाचं आहे आणि त्या कथानकाला धरूनच सगळे काम करत होते. कोणीच त्याच्या पुढे जाऊन काम करत नव्हतं. त्यामुळे ते ना दिसताना खूप छान दिसायचं की अरे यार. आणि सिच्युएशन, माझं म्हणणं आहे ना, आम्ही विनोद केलाच नाही, कारण सिच्युएशनच विनोदी असायची किंवा सिच्युएशन अशी असेल त्यात गोष्टी घडणारा विनोद लोकांना हसायला आपोआप यायचं. कोणी काही करायलाच जायचं नाही, कारण ती सिच्युएशन अशी बांधली होती ना की त्यात ज्या गोष्टी घडायच्या ना त्यात बघणाऱ्याला कुठेतरी हसायला येईल किंवा कुठेतरी अरे अरे असं होतं, बऱ्याचदा असं होऊ शकतं किंवा झालंय. आणि त्यात भयपट किंवा आपण भीतीचं म्हणतो ना, तर ती सगळी गोष्ट ना आमचा कुणाल दादा आहे डीओपी, त्याने खूप कमाल शूट केली सिरीज. त्याने एवढं भारी शूट केलं ना, त्याने ज्या मनापासून ती गोष्ट शूट केली आणि ट्रीटमेंट जी दिली ना, कारण ह्या अशा गोष्टीला ट्रीटमेंट खूप महत्वाची असते, तर त्या सीनला मजा येते किंवा ते सीन तसे अंगावर येतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बीजीएम, त्याचं म्युझिक जे आमचा अनिरुद्ध निमकर म्हणून मित्र आहे, मेन. हो. कमाल. म्हणजे त्याने काय वेगळंच वेटेज आले सीनला. म्हणजे सीन बघणं असंच वेगळं आणि ते म्युझिक
त्याची ट्रीटमेंट, त्याचं कलर करेक्शन आणि ते सगळं ते एकत्र करून बघणं त्याच्यात वेगळीच गंमत. कारण आम्ही जेव्हा पहिल्यांदाच बघितलं होतं ना पहिला सीझनचा हम्म. एपिसोड, तेव्हा आम्हाला असं आलं की अरे कसलं भारी वाटतंय हे बघ, म्हणजे आपण जे केलं ते का भारी वाटतंय. आणि ते नंतर बघताना ते वाटत. त्यामुळे हे सगळं टीमचं श्रेय आहे पूर्ण. म्हणजे फक्त आता दिसताना चेहरे आमचे दिसत आहेत म्हणून आम्ही असं नाही, तर संपूर्ण टीम, प्रोडक्शन, रायटर, डिरेक्टर. बरं आम्ही पहिल्या 2 सीझनला आमचे जे डिरेक्टर होते अजय सरतापे सर, त्यांच्यासोबत आम्ही खूप धमाल केली, खूप धमाल केली. म्हणजे ते पण आहे ना, त्यांना असं व्हायचं की कधी मी त्यांच्यात जातोय हे उरकून त्यांना असं दिसायचं की ते मजा करतायत तिकडे आणि ना आपल्याला हा सीन करायचा आहे, तू ही लाइटिंग कर, हे असं कर, आणि अरे आणि ते डायरेक्ट घुसायचे. तर ते पण थोडे रिलॅक्स व्हायचे. सो ते असं वातावरण होतं सेटवरती. मजा मस्ती, काम कमी, मजा जास्त काम कमी, असं सुरू होतं. माझं मध्ये कॉलेजमध्ये एकांकिका किंवा आपण जेव्हा नाटकात काम Correct. करतो, तसं आम्ही तुम्ही तेच सगळं दिवस ते जगलो असं मला वाटतं. दिवस. आणि आम्ही सगळ्यांना मदत करायचो. आम्ही बॅकस्टेजचं पण काम करायचो तिथेच खाली बसून. आम्ही हे करू का, मी पकडू का लाईट, मी फ्ले मारतो ब्लोअर. अरे ह्या मजा करायला नाही कॉलेज मिळत. डेज पुन्हा ते सगळे एन्जॉय केले. आणि आता 3ऱ्या सीझनला आमचे दिग्दर्शक दुसरे वेगळे होते, सचिन गोताड सर. हा. सो त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी होती, कारण ते 2 सीझन एकतर हो. खूप छान झाले होते आणि लोकांचा बरोबर. प्रतिसाद आणि सगळं, आणि त्यानंतर स्वतःही. एक जबाबदारी घेऊन 3रा सीझन करणं ही करणं. खूप मोठी गोष्ट आहे. आणि सेम तो दादा पण सेम मजा मस्ती, तुम्ही खुलून काम करा. आणि त्या दादाचं गाव आहे ते, सचिन गोताड दादा आहे ना, जे आता दिग्दर्शक आहेत, त्यांचंच गाव आहे ते, त्या गावातलेच आहेत. वाव. मग ते So, अजून चांगलं. त्यांना तर ते तिथल्या गोष्टी माहितीच होत्या, पण बरोबर. आमच्यावर काम करताना सेम आमच्या लेवलला येऊन दादा मजा, त्यांनी आम्हाला मोकळीक दिली होती मुळात सगळ्यांनी. पण ते पण होतं की आम्ही पण ते समजून करायचो की आपल्याला मिळालंय म्हणून आपण अति पण नको वाहत जायला, किंवा त्याचा एक आपण कंट्रोल राहिला, त्याची लिमिट ठेवली पाहिजे. Okay. अरे दादाचे सीन करताना आम्ही लय मजा करायचो. म्हणजे आमचा मामाचा आणि घरचा सीन यायचा ना, आम्ही एवढं खुश होतो ना, पुढचं लोकेशन काय मामाचं घर. मग मजा म्हणजे दादा, दीपा माळकर आपली ऍक्ट्रेस ती, आम्ही सगळं समोर आलं की मजा. जसं मगाशी म्हणाल की दादाच्या डोळ्यात कळायचं हा काय बोलणार आहे, तर आम्हाला तेव्हा पण जास्त मजा यायची की काहीतरी सीन चालू आहे आणि बऱ्याचदा असं होतं कोणाचा फंबल पडतो, हो, की हो. कोणतरी चुकतं किंवा मध्येच डेड पॉज जातो, काय घडतच नाही, कोणाचं आहे. तर आम्ही ना अशा लोक यायचे ह्याच्यात ना एवढं हसायला यायचं. सो हे पण मधल्या ह्या गोष्टी आहेत ना, त्या आम्ही खूप एन्जॉय करायचो. दादा तर परत जायचंच, फुटायचं डायरेक्ट. आणि ते मध्ये ना एकदा सीन मध्ये अशी मिशी अशी हळूच वर आली. म्हणजे असं सीन चालू आहे काहीतरी, आणि मी असं बघितलं आणि ना तो त्याला सीन थांबवायचा नव्हता, त्याला प्रयत्न ते झाला होता की छान चाललंय, जाऊ दे. मिशी हट्टी होती, ती ऐकलीच नाही, ती आलीच अशी वरती रे. अरे एवढं हसत होतं ना. ह्या गोष्टी ठरवून काहीच नाही, पण त्या वेळेला त्या घडत होत्या, त्याला सगळे छान रिॲक्ट करायचे. आणि कधीच दादा म्हणून कधी दादा आम्हाला बोला, मला तू असं का केलंस, ही का रिएक्शन, शप्पथ असं कधीच नाही. उलट दादा बोलायचं, घे ना ते याड्या, चांगलं आहे ते घे ना, ते का नाही घेतलं मगाचं, असं बोलायचं. सो अशी धमाल केली आम्ही असं काही. आय थिंक मी म्हणाल तर पुढचा सीझन होईल तेव्हा शूट करताना आम्ही येऊ, म्हणजे तुमची धमाल बिहाइंड द सीन्स तुम्हाला खूप भयंकर कॉन्टेंट मिळेल. तुम्हाला तुम्ही वेगळी सिरीज कराल, त्याची वेगळीच तुम्ही सिरीज कराल. हा, एवढं तुम्हाला ते मिळेल. नाही, आणि सॉरी, यात मी अजून एक ऍड करतो. निखिल म्हणाला अख्खं क्रू तर होताच, पण त्यासोबत मी मुद्दाम मेन्शन केली, स्पॉट दादा वगैरे सगळी टीम होती ना आमची, ती सगळी इतकी आमची त्यांनी काळजी घेतली सगळ्यांनी, की काय हवं नको कसं काय ते प्रत्येक ठिकाणी. अख्खं क्रू, ते मला वाटतं तेच आमचं वर्कआउट झालं की इतकी पॉझिटिव्ह एनर्जी अख्ख्या त्या वातावरणात होती, शूटिंगच्या सेटवर असायची. म्हणजे स्पॉट दादापासून ते डिरेक्टर वगैरे सगळे मेन्शन केले, मी ते रिपीट नाही करत, पण लाईट दादा वगैरे ते जे लाईट मॅन असायचे सगळ्यांची एनर्जी मला वाटतं ती वर्कआउट झाली आमच्या सिरीजसाठी. आणि त्यामुळे 1, 2 आणि 3रा सीझन पण आलाय. सो नक्की बघा, मी ह्या आवर्जून सांगेन सगळ्यांना. आणि आमच्या सगळ्यांचं कौतुक ह्यासाठी मला करायचं आहे, कारण क्रूमध्ये अमराठी माणसं पण होती. म्हणजे त्या क्रूमध्ये लाईटवाले दादा असले वगैरे सगळेच मराठी नव्हते, कोकणातले पण नव्हते, पण ते सगळे डायलॉग त्यांना माहिती होते. ते जाता येताना डायलॉग बोलायचे आमचेच, कुठले तरी सीन मधले, त्यांच्या लक्षात राहणार किंवा आवडणारे. सो हे कमवलं या सिरीजने, कारण त्यांना ते माहित नाही ती, पण ती कोकणातली काय काय डायलॉग फेमस झाला होता. तू पण मी पण आणि आपण म्हणजे कोकण, असे आमचे काय काय वाक्य आहेत ना, तर ते चालता बोलता काम करता करता हे डायलॉग बोलायचे मोठ्या मोठ्याने, तू पण मी पण आपण कोकण. सो ते एक मजा आली. आणि अजून एक मला इथे सांगायचं आवडतं की तुम्हाला ह्या सीझन मध्ये
आमच्या तिघांचा एक वेगळा लुक बघायला मिळणार आहे. तो सरप्राईज सरप्राईज एलिमेंट आहे तो तुम्हाला सिरीज बघितल्यावरच कळेल. आणि एक छान आहे, एक वेगळा झोनचा लुक आहे तो आमचा सगळ्या तिघांचा, त्यामुळे ते करताना पण मजा आली होती. आणि काय ना, ह्या सिरीजमुळे ना आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करता आलं स्वतःला. कारण असे बरेच कमी प्रोजेक्ट असतात ज्यात तुम्हाला ना वेगळं करायला मिळतं एकाच बरोबर. वेळेला. सो ह्याच्यात ना बरेच इमोशन्स होते, बरेच सीन होते ज्यात तुम्हाला रडायचंय, तुम्हाला इमोशनल व्हायचंय, तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय, तुम्हाला घाबरायचंय, तुम्हाला हसायचंय, तुम्हाला शांत व्हायचंय. एवढे 9 रस एका वेळेला नाही तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळत एका प्रोजेक्टमध्ये. सो ह्याच्यात प्रत्येकाला ते वाटायला आलं होतं की तिथे तुला हा सीन सोपायचा, तुझा सीन आहे, तुझा इमोशनल सीन आहे, तुला इथे व्यक्त व्हायचंय, तुला इथे प्रेम व्यक्त करायचंय. आर्टिस्ट म्हणून तुम्हाला ते पूर्णपणे खूप कलाकार स्वतःला म्हणून सगळं करता आलं. स्वतःला अॅनलाइज करता आलं, करता आलं. आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला अजून बरोबर. किती काम करायचंय, किती जमतंय. आणि सगळ्या कलाकारांचं पण हे कौतुक आहे की ते प्रत्येक जण एकमेकांना हम्म. बूस्ट करायचे आणि ना चुका पण सांगायचे. माझं म्हणणं ते आहे, फक्त कौतुक नाही करायचे, हम्म. चुकलं की सांगायचे, "यार ते तसं का करतोस तू, ते हम्म. मगाशी चांगलं घेतलं होतंस, आता तुझ्याकडनं ते असं होतंय." सो ते असं कुठेच नव्हतं की त्याला चांगला वाटेल म्हणून आपण उगाच छान केलंच मस्त झालं, असं नाही. उलट चुका जास्त पटकन सांगायचे की "अरे नाही, चांगला सीन आहे, वेळ घे वाटल्यास, किंवा अजून एक टेक घे, तू बघ काय झालंय." आणि आम्हाला ते दिग्दर्शक पण सांगायचं की सीन बघा, तुला वाटतंय तर, हम्म. तुला वाटत असेल अजून एक करायचं टेक तर अजून एक टेक करू. ते त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज कुठेच नाही केलं कामाच्या बाबतीत. Okay. बाकी कुठे कॉम्प्रोमाइज हा शब्दच मी नाही ऐकला खरं तर या पूर्ण 3 सीझन मध्ये कुठल्याच बाबतीत. Okay. म्हणजे आमचं हेमंत पानच्या ईपी आहेत ना, त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. बऱ्याचदा काय व्हायचं ना, एखादी गोष्ट नसायची प्रॉपर्टी म्हणून, हम्म. आणि सीन आता आहे पुढचा, आणि त्याच्या आधी प्रॉपर्टी आपण तयार करतो की ह्या सीनला हे प्रॉपर्टी लागणार आहे. हम्म. तर ते आमचा आर्टला तेव्हा साहिल होता, तर तो बोलायचा अरे हेच नाही मिळालंय, सापडतच नाही इकडे, मला ती प्रॉपर्टी महत्वाची, ती हवी आहे. मग एक आवाज यायचा हेमंत, मग हेमंत पांचाळ यायचे, मग त्यांना ना सांगायचं काय आलं, तो बोलायचा अरे दादा हे पाहिजे, इथे मिळत नाही, आणि गावी आपण शूट करतो त्यामुळे सगळ्या गोष्टी हम्म. पटकन अवेलेबल नाही होत बरोबर. तुम्हाला. तर तो बोला काय तुला हे होय, हा तू बाकी कर, लाईट बीट मी तुला तर आणून देतो. आणि खरं सांगू, ती गोष्ट असायची तिकडे, ती गोष्ट असायची अवेलेबल. मला माहित नाही, आम्हाला कोणालाच माहित नाही तो काय करायचा, कुठून आणायचा, कसं कन्व्हिन्स करायचं लोकांना काय, पण ती अवेलेबल तो करून द्यायचा. त्याचं गाव होतं वेगळी गोष्ट, पण सगळ्याच गोष्टी ओळखीवर नाही मिळत, बरोबर. किंवा ते तुमच्यात ती ताकद लागते. टास्कच होता तो, हम्म. कारण त्या अख्ख्या गावात खऱ्या रेंज अर्थाने नव्हती. सिरीजचा तो जिन होता. हो, जी. दादाचा एक सीन आहे, तुम्हीच डायलॉग बोला तो, काय इथे काय खेळताय. रांगोळीवाला आपण गेलं. काम पण केलंय. पहिला सेकंड सीझनला गावातली मुलं असतात. शेवटाला ते दादा म्हणजे हेमंत दादा ते गावातली मुलं असतात, ते आमच्या घरात धाड टाकतात, हे लोक काहीतरी जादू टोना हा, हा, करतात, अमाईच्या घरात येतात. असं काहीतरी मांडलेलं ते बोलतो, तो येतो, अरे इथे काय रांगोळी स्पर्धा चालू आहे. अरे आम्ही एवढे हसलोय. त्याने ठरवलेलं हा त्याचं ऍडिशन आहे ते, बाकी कोणीच हे काय केलं नाही. जसा बने जे सांगत होता की अचानक गोष्टी यायच्या. टास्क काय, नरवण गावात तिकडे रेंज नव्हती फोनला, तर मला कळायचंच नाही. आता तो म्हणाला की बॅटरी हवी, जुन्या काळाची बॅटरी हवी आहे, कारण आमच्या सिरीजचा काळ जुना आहे, 2000-2002 ह्या किंवा 5 ह्या झोनचा काळ आहे. तो तिकडची बॅटरी कुठून आणायची, बरं रेंज नाही, तो बरोबर आणायचा, सगळं तुम्हाला जे हवंय तो आणायचा. तो संध्याकाळी 4 वाजता विचारायचा आम्हाला, बाजूला शूटिंग चालू आहे, चालू सीन मध्ये येऊन विचारायचा रात्री जेवणाचं कसं काय, चिकन की मटन की मच्छी. मला आता मच्छी ठीक आहे, चालेल, फक्त गाजावाजा करू नका, गुपचूप या. हा आपल्यात, कारण ते ऑफकोर्स ते शक्य नसतं ना सगळ्यांनाच इतकं हे करणं. त्याचं आमचं प्रेम आहे. खूप भयंकर प्रेम. निकिताचं मी एक फक्त कौतुक करेन, कारण का आम्ही तिघं फर्स्ट सीझनला होतोच, हो. त्यामुळे पहिल्या सीझन पासून आमची बॉन्डिंग होतीच. पहिल्या सीझनला दादा, दीपा ताई आहे, किंवा माझी जी गर्लफ्रेंड दाखवली आहे वैशाली, प्राची तिचं नाव, एक आपोआप बॉन्डिंग झाली होती 6-7 दिवसात. निकिता डायरेक्ट दुसऱ्या सीझनला आली, आणि त्याच्या आधी आम्ही पोरं बदनामे रे हे गाणं केलं, जे पहिल्या सीझनला रिलेट आहे. त्याच्यामध्ये पण आपण क्यू सोडला की सेकंड सीझन येतो असं, तर तिकडे आमची ओळख झाली होती. आणि जेव्हा सेकंड सीझनला अवधूतची गर्लफ्रेंड ह्याच्यासाठी कास्टिंग चालू होती, तर आम्ही तिघंच म्हणालो, म्हटलं अरे ती जी मुलगी होती ना पोरं बदनामे, तिला आपण घेऊया, कारण ती परफेक्ट, तिचा लुक वगैरे परफेक्ट होता. आणि थोडं सेकंड सीझन ते पुढे सस्पेन्स आहे ना, सेकंडला तिच्या अंगात भूत येतो असं वगैरे, ते सगळं झालं.
मग निकिता आली आणि आम्हाला आठवतंय की देवळाजवळ आमचा एक सीन होता. खूप लिनियर ते तिच्या पण नशिबाने आणि आमच्या पण नशिबाने ते शूट झालं की अवधूत तिला पहिल्यांदा बघतो आणि त्याच्यानंतर मी एक मित्र म्हणून तिला हे सांगायला, अरे यार माझ्या मित्राला लाईन देतो यार, अशा झोनमध्ये. आणि ती, कारण तिचा सीन आम्ही बघितलेला आणि आमची कधीच काय बॉन्डिंग नाही, काय नाही. 2-3 वेळा रिडिंग केलं, तिकडे गेलो आणि अजून पण मला आठवतोय तो सीन ॲज इट इज तिथे तो वन टेक आहे. अजिबात त्याला कुठला वेळ नाही गेलाय त्याचे, आणि मुळात त्याचे कटिंग नव्हते काढले. ते 2 शॉट लागले होते आणि आमचा 3 शॉट लागला होता. तिचं एक कौतुक की तिने ना पटापट ग्रास्प केलं सगळ्याच गोष्टी, तुमच्यात मर्ज मर्ज झाले, इन्व्हॉल्व्ह झाले. हा, आणि आमचं पण हे कौतुक आहे की आम्ही तिला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचो, कारण तिचा सुरू ऑफकोर्स मुलगी म्हटलं तर थोडंसं आपण, अरे यार हे खूपच मस्ती करतात, बापरे हे कार्टेज आहेत, ह्या झोनला ती होती. आणि नंतर आम्ही कंटाळायचो, ए बस निकिता बस, थांब ग बस, असं एक आहे ती. पॉलिटिकल अभ्यास खूप जास्त. तुम्ही त्यांना पण प्रश्न नाही नाही, मला काहीच नाही आज कष्ट आहे, आज तुम्हीच बोलताय. नाही, तू विचार. नाही तुला काहीतरी बोलायचं होतं, मला वाटलं त्यासाठी तू नक्की नक्की ना. हो, नाही, बोलायला तर खूप आहे पण तू विचार. नाही काही असेल तर नक्की बोलताय. आता विसरलो. ठीक आहे, हॉरर आहे, भूत आहे, कुठल्या असं सीनला तुम्हाला स्वतःला असं काही जाणवलं का शूट करताना? कोकणामध्ये गोष्टी असतात भूताच्या वगैरे असं. मी पहिल्यांदा कोकणात गेले होते, कारण याआधी हाऊस होती पण गेले नव्हते. खूप लोक हे विचारतात की कोकणात शूट करताना कधी भूताचा अनुभव आलाय का, पण आम्ही दोघं रात्री 3 वाजेपर्यंत नदीत ओले उभे होतो, ओल्या कपड्यांमध्ये लेन्स लावून सीनसाठी वर डोळ्यात लेन्स लावून पूर्ण भिजलेले. आणि खरोखर जसं निखिल बोलला की नरवण गाव हे इतकं पॉझिटिव्ह आहे, तिथली माणसे इतकी पॉझिटिव्ह आहे की अशी कधी अशी अनुभूतीच नाही आली, कधी असं वाटलंच नाही की आपल्या आजूबाजूला काही आहे का. आम्ही व्यवस्थित 2-3 वाजता गप्पा मारायचो, घरी जायचो, इथून फिरायचो, पण कधीच कुणालाच असा काहीच अनुभव आला नाही, काहीच नाही. आणि उलट त्या गावाने असं दिलंय ना की त्या गावातनं निघताना आपण म्हणतोय ना की नाही, आम्हाला नाही, हे गाव नाही सोडायचंय, पुन्हा कोकणात गेलो तर नरवणमध्येच जाऊ या फिलिंगने नरवणच्या सगळे बाहेर पडलो. सो कधीच असा कोणताच अनुभव आम्हाला आला नाही, कधीच नाही. शूट मध्ये सुद्धा नाही, म्हणजे नाही, शूटिंग नाही, झाल्यानंतर ते नाही, सगळं नाही. गेटअप आणि त्यानंतरही काहीच फील लोक घाबरायचे आम्हाला. नाही, नाही. भूत तर दिसणारच नाहीत, कारण सगळे शूट करत होते, त्यामुळे आम्हालाच घाबरायचे. हा बोलला असं, आम्ही गेलो की भीती वाटायची लोकांना, आणि हे आले म्हणजे ते पक 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 मध्ये मध्ये ना चिखल उठलं की कोंबड्या पळायच्या, तसे आम्ही आलो ना की लोक पळायची, हे अरे बाई आले, हे आले रे. आणि त्या वाडीतली पोरावून भारी होती, आमच्याकडे क्रिकेट खेळायला यायचं रोज बिचारे, आणि आम्ही, अरे आम्हाला काम पण करतोय, ते ओरडतील आम्हाला की हे क्रिकेटच, हे दादा चल क्रिकेट खेळायला चल, आणि सारखे आवाज देत बसायचे, आणि लय मस्ती मजा आली. आणि आमचे गोट्या काका म्हणून आहेत, धमाल केली एकदम. हो काका तू काहीतरी बोलत होता का? आमचे गोट्या काका म्हणून आहेत त्या गावातले, जसे आमचे विठ्ठल काका ज्यांनी कॅरेक्टर प्ले केलं, संजय वैद्य, त्यांचं घर आहे, तसं त्या वाडीतलेच गोट्या काका आहेत, हेमंत पांचाळ त्याचे काका. ते एक भारी व्यक्तिमत्व आम्हाला तिकडे भेटलं, अरे लय भारी, म्हणजे ते तिकडचे आहेत कोकणात, त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय आहे, असं बरंच काय काय ते करत असतात, पण ते वेळात वेळ काढून आम्हाला भेटायला यायचे रोज संध्याकाळी, आणि ना शूटिंग बघत बसायचे. त्यांना खूप कौतुक वाटायचं आमचं, कसं करतो तू, प्रश्न पडायचे त्यांना नेहमी. आणि एकदा एक सीन करत होतो आम्ही, आता काय ना, बने आणि त्यांची ना खूप जोडी झालेली, बने आणि गोट्या काका, तर बोलत बसायचा बने, मग हे फणस बिनस खाव्या, फणस आणायचे, ते कापाय आम्हाला सगळं द्यायचे काय. आता काय झालं, एका सीन मध्ये ना बनेला इमोशनल व्हायचं होतं, इमोशनल नाही, त्याला कविता पाठ करायची होती, आणि तो कविता बोलतो त्या भूतासमोर असं तसं. आता कविता म्हटलं डायलॉग ना आपले पाठ होतात, कविता ना जरा थोडा वेळ लागतो पाठ व्हायला पण, आणि ते अचानक सांगितली होती, म्हणजे की अरे आता तुला बोलायचं आहे, आता लाइटिंग चालू आहे, अर्धा फुल टाइमपास, पत्ते खेळतोय, गाणी गातोय, रॅन्डम काही करतोय, तर आता 15 मिनिटात तुला करायचंय. तर बनेसोबत आम्ही पण सगळे तयार आहे, हा 2 लाईन बोलायच्या, मग पुढची आम्ही लाईन बोलायचो, पाठांतर घेतोय, नंतर मग बने गेला सीनला, आणि बने एकटा बोलतोय असा झोन मध्ये काय. तर गोट्या काका ना अशी निकिता बसले तिकडे, ते उभे होते, हा जेवढा उभा ते पण तिकडे तसे तेवढे उभे होते, गुपचूप आले का ना, कलाकार म्हणजे कलाकार हो. का काय झालं, केवढं पाठांतर, ते मला नसतं जमलं, नाही बा
नको. आणि याच्यानंतर काय आलं माहिती का, हे झालं कलाकार म्हणजे कलाकार हो. मग त्यांना हा, कौतुक हा. आठवते हा, असं हा. कसं करता यार तुम्ही. आणि थोड्या वेळाने ना मी असंच एकटाच असा उभा होतो माझं आणि ना ते लांबून आले आणि ना आले ते कशाला माहिती का, तू असं तिकडे बघत राहा. असे आले. नाही मला वाटलं अजून पाठच करताय वाटतं. असं बोलले, एवढ्या इनोसेंटली बोलले ना, तेवढे त्यांना वाटलं की वा, अजून झालं नाही वाटतं याचं पाठ. एवढं गोड माणूस ना, आणि खूप खूप भारी माणूस, म्हणजे जीव लावता येईल ना असं अशी माणसं होती. त्यामुळे ते कधी आम्ही विसरू नाही शकत. ह्या माणसं आम्ही कधीच नाही विसरू शकत खरंच. लहानपणीच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवत आहे? म्हणजे मला माझं चाइल्डहुड आठवते की आहट किंवा हॉरर शोज वगैरे असायचे किंवा तेव्हाचे काही चित्रपट असायचे. तसे तुमच्या काही आठवणी आहेत का? किंवा गेल्यानंतर भूतांच्या गोष्टी होणं, असं काही बालपणीच्या आठवणी? मग ते एक मकडी म्हणून पिक्चर आलेला ना, हा, मकडी. मकडी. मी ते टेलिफोन कॉलनीमध्ये राहायचो. तर तिथे आमचा स्टेज होता आणि स्टेजच्या बाजूला घर आहे. ते एक असतं ना घर कॉमन, जिथून आपण टीव्ही बघतो. आम्ही खेळायचो मुलं 7-8 वाजता. तो 7:30ला काहीतरी पिक्चर लागला. तो डायरेक्ट मला इंटरव्हल नंतरचा पिक्चर दिसत होता. बापरे! तो आणि ते झाला एंड बिंड आलं ते मकडी के जाल में, असं काहीतरी ना. हा, हा. तिथून माझं घर कुठे 2 बिल्डिंग सोडून घर. मी घरीच नव्हतो जात. लहान होतो ते 3रीला वगैरे. तर ते आतमध्ये लालूचे पप्पा, हम्म. काका मला घरी सोडा ना. तो तर जा, तू इकडे राहतोस. मला असं झालेलं, जर मी इथून या स्टेजच्या खाली उतरलो तर ती जी मकडी येईल मला पकडून घेऊन जाईल. मग ते एक जरासं होतं. त्यातली जी चेटकी नव्हती ना हा, हा. ती एक म्हणजे माझी तरी आठवण आहे असं. पौर्णिमेचा फेरा म्हणजे पौर्णिमा, सो फेरा किंवा ह्या अशा काही गोष्टी तुम्हाला, डू यू बिलीव्ह ऑन दिस? अमावस्या, पौर्णिमा, हे असे काही फेरे असतात किंवा कोकणात भूतं असतात, हे नाही, असं काही? अजिबात नाही. मी करत होती बिलीव्ह, यांच्यासोबत राहून ते बिलीव्ह करणं सोडून दिलं. खरी भूतं दिसली तुला? आपण तुम्ही वेगळ्या पद्धतीने भूत राहायला चलो, काय सांगाल ह्या सीझन 3 बद्दल? पौर्णिमेचा फेरा सीझन 3 ही गोष्ट काय सांगाल? गोष्ट म्हणजे फर्स्ट सीझन, सेकंड सीझन, तिसरा सीझन हा सोल्युशन आहे, उत्तर आहे. आणि पहिल्या 2 सीझनमध्ये ह्युमर हा एक जास्त पर्सेंटेजला होता. ह्याही सीझनमध्ये आहे ह्युमर, पण ह्या सीझनमध्ये इमोशनल सीन्स खूप आहेत किंवा असे सीन्स आहेत, आता ते मी सांगता येणार नाही ऑफकोर्स. ते घटनेची बांधणी त्याच्या हिशोबाने केलेली आहे, प्रत्येक घटनेची. जो सुरुवातीपासून त्या प्रत्येक एपिसोडचा एंड पर्यंत प्रत्येकाची त्याची बांधणीची घटना आहे. त्या घटनेला खूप चांगल्या पद्धतीने खेळवलं गेलंय आणि तो पहिले 2 सीझन पेक्षा आत्ताचा तिसरा सीझन हा त्याच्यापेक्षा उत्तर जे आहे ते उत्तर त्याच्यातून क्लिअर होत जातात प्रत्येक घटनेतून. आणि तिसरा सीझन आम्हाला सगळ्यांना टास्क होता, कारण ह्याच्यामध्ये असे बरेच सीन आले आहेत जे आम्ही आयुष्यात कधी केले नव्हते. त्या इमोशनचे कधीच नव्हते केले. आणि एक अगदीच एक आमचा इमोशनल सीन आहे जिथे काहीतरी आमच्या आयुष्यातली मोठी घटना घडते आणि तिघही आम्ही रडत असतो. तर आम्हाला आठवतं की आता पहिले 2 सीझन आणि हा तिसरा सीझन, एवढ्या वेळात आम्ही ते जे 5-6 मिनिटं आम्ही खूप शांत होतो, नकळत शांत झालेलो. आणि आमच्या सकट आमचा अख्खा क्रू पण शांत होता, कारण ते सगळी लायटिंग चालू होती. आम्ही आमच्या प्रोसेसमध्ये होतो आणि जेव्हा तो सीन झाला ना, तर आम्हालाच खूप भारी वाटलं. तुमच्या तिघांचा बॉन्ड कसा आहे मला तोही ऐकायला आवडेल. नाही, हे सांगतो, आता हा जो म्हणाल ना हो. सीन बद्दल, तसे खूप सीन होते, पण हा जो सीन म्हणाल ना, तर त्यावेळेला ना आम्हाला माहित नाही काय अचानक काय वाटायला लागलं, कारण आम्ही खूप मस्ती करत होतो, खूप मजा करत होतो एवढे दिवस, एवढे 3 सीझन केले. पण त्यात नेमका पर्टिक्युलर त्या सीनसाठी आम्ही अचानक काय झालं, आम्हाला काय वाटलं काय माहित नाही. आम्ही आपलं शांत होतो, आम्ही विचार करत होतो एखाद्या गोष्टीचं काय घडतंय, कसं होणार. कारण शेवटी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागते ऍक्टर म्हणून. तुम्हाला जेव्हा असे सीन प्रेझेंट करायचे असतात त्यावेळेला तुम्हाला तुमची गोष्टी तयार कराव्या लागतात. तुमचं एक इमोशन्स कसे मी करेन कॅरी, किंवा मला काय करायचं ते वेगळी गणित आहेत त्याची. तर ते आम्ही आमच्या लेवलला आमचं काम करत होतो. आणि मला अजून एक टेक्निकल गोष्ट सांगायची, की बऱ्याच जण काय होतं, अशा सीनला लोक ग्लिसरीन वगैरे वापरतात किंवा रडायला येत नाही. बऱ्याच असतं असं की मला पटकन नाही रडायला येत किंवा वेळ लागतो वगैरे. पण काय वेळ नव्हता तेवढा, पटापट करायचं होतं कारण कमी दिवस होते. तर आपण अशा सीनला एवढा वेळ घेणं आम्हाला शक्य नव्हतं. तर आम्हाला ते मेकअप देता आले की सर ग्लिसरीन बोलू ना,
पोलिसातून कशी नको करू आम्ही आम्हाला थोडा वेळ द्या फक्त आम्ही करू. आणि तो सीन करताना ना आम्ही घळाघळ रडत होतो. म्हणजे ते Naturally हा म्हणजे ते आम्हाला माहिती आहे. पण हे गंमत आहे की तुम्ही ते इमॅजिन केलं ना किंवा तुम्ही ते बिलीव्ह केलं ना तर तुम्हाला ते येतं आपोआप. तुम्हाला काही थोडंसं करायची उलगडू गरज शकतो? नाही. हा त्या सीन बद्दल थोडंसं काही उलगडू शकतो का आपण? नाही नाही. कारण त्या सीन मध्ये खरंच तो खूप महत्वाचा सीन आहे. त्यामुळे मला सांगता नाही येणार. पण खरंच त्या सीन साठी आम्हाला खूप भारी वाटलेलं. आणि त्यानंतर सीन झाल्यानंतर पण आम्ही काही बोललो नाही. म्हणजे पटकन ते असतं ना की Full तसं पण involved आम्हाला थोडा वेळ लागला त्यातून बाहेर बाहेर पडायला. मला वाटतं ह्याच्यात ना ते उत्तर मगाच्या प्रश्नाचं आहे की तिसऱ्या सीझन मध्ये इतकं खास काय. हम्म. हेच खास आहे कारण की पहिले 2 सीझन आम्ही अनुभवलेले असल्यामुळे आम्ही त्या तिसऱ्या सीझन करता त्यात घुसलेलो पूर्ण, की मी अमेयच आहे, हा अवधूत आहे आणि हा संकेतच आहे. सो तिसऱ्या सीझनमध्ये अशा काही हाय पॉईंट्स आहेत आणि अशा काही मुवमेंट्स आहेत ना जिकडे तुम्हाला बरीचशी अरे पहिल्या सीझनमध्ये काय होतं रेफरन्स तुम्हाला मिळतो आणि आम्ही ते का असं वागतोय त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. सो तिसऱ्या सीझनमध्ये ही खूप गंमत आहे की आणि बरीचशी उत्तरं अगेन ती मिळणार तुम्हाला तिसरा सीझन बघताना. सो ह्या पॉईंट्स आहेत आणि अगेन कॉमेडी पण आहे आणि बाकीचे बरेचसे इमोशन्स पण आहेत आणि काय एक काय म्हणतात त्याला सरप्राईज एलिमेंट्स पण आहेत ते तुम्हाला या तिसऱ्या सीझनमध्ये बघता येतो. तिसरा सीझन हा स्पेशल आहे. आणि, तुम्ही जसं विचारलं की तुमचा बॉन्ड कसा आहे. Yes. आता जसं कुठला ह्युमरस सीन असेल तर त्याच्यामुळे ते सोपं नाही जात. पण ते आता आता अख्खे पहिला सीझन, सेकंड सीझन, थर्ड सीझन एकत्र असल्यामुळे आणि बराच वेळ एकत्र घालवल्यामुळे सिरीज शूट करताना पण आणि इतर शूट करताना त्यामुळे आम्ही कन्फर्ट झालो होतो. त्यामुळे ते तर भारीच व्हायचे विनोदी सीन किंवा सगळ्या गोष्टी. म्हणजे कधी कधी मला ह्याची जागा सुचली आहे, ह्याला माझी सुचली आहे, त्या पण सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि जेव्हा तो जो सीन होता थर्ड सीन मधला इमोशनल सीन, तो जर तसा म्हणाल तर त्याला 2 टेक लागले. कारण एक त्यांनी वाईड किंवा 3 शॉट काढला, नंतर मग त्यांनी कटिंग काढले. तसा तो 1 टेकच झाला अगदी आपण समजू. तर जेव्हा तो सीन चालू झाला तर आमच्यातलं पहिलं कोणाच्या तरी डोळ्यात पाणी आलं त्या ह्याच्यामध्ये. त्याचं बघून मला आलं, माझं बघून ह्याला आलं. त्याच्यामुळे ते काय आम्हाला बोलावं नाही लागलं की आपण ना असं करू, ह्या सीनला ना तू इतकाच रड, तू तेवढाच रड. नाही, त्या सीनला आणि तो जो काय प्रसंग घडतो त्याच्यामुळे ना आम्हाला ते फील नाही करावं लागलं. कारण तो प्रसंग जो घडतो तो आमच्या खूप पर्सनली तो टच झालाच होता ऑलरेडी. ते म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल असं. आमचा बॉन्ड कसा आहे माहितीये का, जसा काजूचा असतो जसा जेम्सचा असतो तसा आमचा बॉन्ड आहे. म्हणजे एकदम भारी, एक नंबर बॉन्ड आहे आमचा. चलो, एक रॅपिड फायर क्वेश्चन घेऊया. काही प्रश्न. शूटिंग दरम्यान सगळ्यात जास्त भीती कोणाला वाटली? कोणाला नाही, हे तर तिघं नसतील. या तिघांची या तिघांची. आणि बेडकांची आणि पालींची. हो. बास. ह्या सीझन 3चं म्हणजे प्रोमो मध्ये मी पाहिलंय सगळ्यांनी. आवडेल मला ते. मला भीती माझी स्वतःचीच वाटत होती. कारण का माझं कॅरेक्टर नंतर खूप बदलत गेलं. पहिला असणारा मामा, नंतर मग ते कॅरेक्टर जरा वेगळं मोड घ्यायला लागलं. नंतर एका पॉइंटला मला जेव्हा सेकंड सीझनला भूत दिसतं तेव्हा माझं खऱ्या अर्थाने अगदीच मलाच भूत दिसलं आणि तिथे मी कोलॅप्स होतो. तो सीन खरंच खूप छान झाला होता. त्यामुळे मलाच माझ्या कॅरेक्टरची भीती वाटायला लागली होती. नाही, अशी भीती वगैरे कोणाला वाटली नाही. पण आम्हाला बऱ्यापैकी आम्ही तिघं कोणाला तरी घाबरवत असायचोच किंवा तुम्ही दुसऱ्यांना हो अगदी. आणि आम्ही ते पहिल्या सीझन पासून ठरवलं होतं की घाबरवायचं, मस्ती तेवढी करायची असं. मला भीती ह्याच गोष्टीची वाटली की आता ही गोष्ट संपणार, त्याच्यानंतर आपण परत भेटणार नाही. अशा निमित्ताने भेटू पण कामासाठी आणि कामासाठी, yes. त्या जागेत जाऊन तिथे असं की अरे हे ना नको असू द्या असं मला वाटत होतं बस. नाही भीती ॲट सच खरंच काही नाही, असं भीती नाही वाटली. हा, कारण की अगेन वातावरण तसं होतं आणि मजा मस्ती चालली, त्यामुळे भीती तशी काय नव्हती. भीती एक वाटायची सकाळी वेळेत नाही पोचलं तर. आणि आम्हाला उठवायला कसं याच्यामध्ये ना की काहीतरी मेजर घडलंय बाहेर, हो. मारामारी झाले, दंगल झाले, तसे दरवाजे ठोकायचे ता 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 ता. आम्ही ना मग आम्ही ना लगेच एक जण आत जायचा, एक जण आवडायचा, एक जण घड्याला काय आलं, अरे चला बोलवलंय, हा तो आला बाहेर की हा जाईल, मग हा गेल की हा जाईल, मग आम्ही लगेच येतो.
ठीक आहे या लवकर गाडी पाठवतो असे आम्ही आणि आमचा बॉन्ड पण असा होता की आम्ही एका रूम तिघं राहायचो. ओके. हा, आम्ही बोललो की एकच रूम द्या आम्हाला, आम्ही तिघं राहू, काही प्रॉब्लेम नाही. 24 तास एकत्र. 24 तास. आता इकडून जाऊ. एक त्या प्रोमो मध्ये वाक्य आहे की आज सूर्य मावळाच्या आत तुम्हाला ह्या गावाची वेस वेस ओलांडावी ओलांडायची लागेल, आहे. हा. सो जर का खरोखरच अशी एखादी वेस ओलांडायला लागणार असेल आणि तिथे तुम्ही अडकला असाल त्या गावात, तर सगळ्यात आधी फोन कोणाला कराल? सिरीजच्या पॉईंट नाही, Normal. नॉर्मल असं General. जनरल बहुतेक घरीच करीन आधी, की कोणाला घरी कोणाला फोन? आई बाबा किंवा भाऊ, मोठा भाऊ, एक फॅमिली आधी, की बाबा असं काहीतरी झालंय. सो मग बाकी पहिला मित्र. call त्यांना. हा obviously. कुठे अडकलो आपण? वेस same ती situation खऱ्या आयुष्यात. मध्ये अडकलायस, ती सेम सिच्युएशन आहे रिअल लाईफ मध्ये, तर पहिला कॉल तू कोणाला करशील? म्हणजे जेव्हा तुला कळालं की असं गाव आहे जिथे ह्या सगळ्या सिच्युएशन आहे, तर पहिला कॉल कोणाला असेल? मी नाही कोणाला कॉल करणार. मी गावातच राहील, मला आवडतं गावात राहायला. खरंच त्या वेशीच्या पलीकडे डेंजर दुनिया आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा इकडे जास्त सेफ आहोत, कारण आता मुंबईत राहणं खूप कठीण आहे आणि बरीचशी लोक गावाकडे परत जात आहेत. त्यामुळे मला वाटतं घडलं तर चांगलं आहे, मी राहीन गावी कायमचं. तर तू वेस ओलांडणार नाही त्या नाही, मी वेशीच्या आत राहील. तू? मी माझ्या कॉलेजच्या मुलांना फोन करेन, कारण मला माहिती आहे माझी कॉलेजची मुलं बस काढून देईल डायरेक्ट. हे काय आलं. मी या तिघांना करेन. कारण ह्या तिघांनी आता जो अनुभव घेतलाय त्याच्यामुळे मी त्या तिघांपैकी कोणाला तरी एकाला, ज्याचा पहिला फोन लागेल त्याला करेन. आई किंवा भावाला. ओके. 3 सीझन एक प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही बघताय, तर तेव्हा कुठला सीझन तुम्हाला स्वतःला खूप जास्ती आवडलाय आणि त्यातलं एखादं सीन असं काही? थर्ड सीझन अजून पाहिला नाहीये आम्ही पण केलंय. अरे ओके, हा नंतर आहे ना. मग सॉरी, ठीक आहे. ओके, मग थर्ड सीझन. आणि थर्ड सीझनमध्ये खूप असे सीन्स आहेत जे माझे पर्सनली मी हे कधीच लाईफमध्ये करणार नाही, हे मला माहिती आहे. कारण यांचं शूट संपल्यानंतर सुद्धा 1 दिवस नंतर माझं शूट होतं आणि त्या पूर्ण दिवसात मी अशा काही काही गोष्टी केलेल्या आहेत की मी कधीच करणार नाही लाईफमध्ये. म्हणजे तिथून निघताना असं झालं तर मी आज काय काय केलंय, बापरे. सो जेवढे सीन्स आहेत ना, ते जे केलेले ते मेमरेबल आहे आणि तेच माझे फेवरेट सीन्स आहेत सगळ्यात. तिन्ही सीझन मधला, सीझन 1, 2, 3. हा, पहिल्यामधला मला, मी पहिल्यांदा ते शाळा खाणार जावळीचं ते काही गमती आहेत त्या, तो मला फर्स्ट सीझन जास्त आवडतो. सेकंड सीझन मध्ये पण खूप खूप अशा गोष्टी ज्या प्रत्येक मला भूत दिसतो तो सीन मला प्रचंड आवडतो, ज्यात मला विचार पण करता येऊ शकतो एवढं मला काम करायचं होतं. आणि तिसऱ्या सीझन मध्ये हे जे लोक आहेत, मला एक काहीतरी आजारी असतो म्हणून हे जे मला घेऊन जातात आणि त्यावेळी ह्यांनी माझी, आता ते दादा आणि सगळं चालू आहे पण, आणि ह्याच्याकडून ह्यांनी मला नारळ फोडला, म्हणजे माझं डोकं चुकून केलं पण ते दणदणीत आपटलं होतं आणि जवळपास सोलपटत पण नेलं होतं त्यांनी त्या चादरी सकट. त्यामुळे ते सीन माझ्या गमतीचे, माझ्या ते लक्षात राहणार आहेत की ह्यांनीही एन्जॉय केलं, जो क्रू होता त्यांनी पण एन्जॉय केलं आणि मीही ते चादरीत असताना मीही खूप एन्जॉय करतो, धमाल करतो. तुमचे फेवरेट सीझन कुठला? 1, 2, 3 मधला? नाही, माझे तिन्ही सीझन फेवरेट आहेत. असं कुठलंच सांगता येणार नाही. फक्त एक सीन तिसऱ्या सीझन मधला, जेव्हा मी खूप इमोशनल होतो यांना धरून, तर ते तसंच होतं की मला ते ना प्रिपेअर नाही करावं लागलं. म्हणजे ते आपण इमोशनल सीन असतो तर आपण काहीतरी विचार करतो ना, की काहीतरी इमॅजिन करतो, मग आपण ते फील करतो. तर मला ना ते फील करावं लागलं नाही, कारण इतकी बॉन्डिंग होती. फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवली होती की अरे असं झालं समजूया आणि मग ते काय असं. सेम तिन्ही सीझन एका लेवललाच एका आहेत, level. त्यात असं काही नाही डावं उजवं. सीन म्हणशील तर आमचे बरेच सीन आहेत तिघांचे, ते नेहमी मी बऱ्याचदा मला काय सुचलं ना की मी जाऊन बघतो, कारण त्या गमती आणि त्या आठवणी परत ताज्या होतात. जे आमचे तिघांचे सीन आहेत एकत्र पहिल्या दुसऱ्या सीझन मध्ये, जास्त त्यात तसे होते गमतीशीर सीन आणि असे. आणि अजून आवडतं म्हणजे माझे रोमॅन्टिक सीन, आणि जेव्हा मी पहिल्यांदा निकिताला बघतो तो वाला सीन, कारण हे कधी केलंच नाही आयुष्यात, त्यामुळे कोणी ही संधी दिलीच नव्हती. रिअल लाईफ मध्ये पहिल्यांदा बोलू आपण. फर्स्ट क्रश नाही? हे झालं की त्यामुळे ते पर्टिक्युलर सीन, कारण ना काय व्हायचं ना, मी आता असं आहे खूप मस्ती करून मग मी लाजतो पटकन, मला नाही असं ते कळत नाही कसं रिॲक्ट करायचं किंवा कसं ते रिसिव्ह करायचं.
तर मी बऱ्याचदा हे होतो की अरे यार आता काय करायचं, मी यांना पण हे होतो यायला तुझा सीन आम्हाला का विचारतो म्हणलं, अरे माहित नाही तुम्ही मदत करा ना. तर त्यावेळेला निकिता छान सांभाळून घ्यायची, ती पुढाकार घ्यायची की अरे होईल टेन्शन नको घेऊ. तर ते सीन करताना मला हसायला पण यायचं आणि मजा पण यायची. मला कळायचं मी करतोय ते चांगलं दिसतंय का, किंवा ते इमॅजिन नाही होत ना आपल्याला. ते एक ताकद मिळाली पाहिजे. ते बऱ्याच कलाकारांकडे असतं की आपण आत्ता कसं दिसतोय ना हे बऱ्याच लोकांना कळतं की आता माझे एक्सप्रेशन काय आहे. हे खूप लोकांना ना दिसत असतं की मी आता असा चेहरा केला की मी असा दिसतो. सो हे खरं तर ही ताकद आहे त्या त्या कलाकारांची, ज्यांना हे पटकन जमतं. तर ते कळलं पाहिजे, कारण बऱ्याचदा आपल्याला नाही कळत की मी आता कसा दिसतोय, मी काय करतोय, माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन काय आहे. सो त्यावेळेला ते मला कळायचं नाही ते सीन करताना की अरे माझ्याकडनं होतंय का. तसं तो सीन आमचा समुद्रावरचा, म्हणजे आम्ही सगळे एकत्र राहतो आणि मग हे मला ना जबरदस्ती अशी बोलायला जातात, बोलजा बोलजा म्हणून प्रपोज करायचा सीन, पण करताना तीच करते, मी नाही करत. तर तो एक सीन होता, तो छान झाला होता. म्हणजे हे पण मला की अरे मस्त आला सीन, चांगला केलंस तू, म्हणजे तुला असं कधी बघितलं नाही हे तर तो अजून. सीन तुझा फेवरेट आहे हा. आवडला. सीझन 3 पण खरं सांगू तर. आणि आवडता सीन म्हणजे दुसऱ्या सीझनमध्ये आमचा टेरेसवर तिघांचा एक सीन आहे आणि तो खूप इंटेन्स सीन आहे, बेकार. सो तो खूप आवडला, कारण की ना तेव्हा एक वेगळी एनर्जी पण लागलेली आणि संध्याकाळचा सीन होता, म्हणजे सूर्यास्त होता आणि टेरेसवरती सीन करत होतो आम्ही. कमाल सीन झाला तो, एक आवडतो, कारण की पहिल्यांदा असं काहीतरी असतं ना, एक इंटेन्स पण आहे, इमोशन रडायचं पण आहे, कारण की पहिल्यांदा कळतं आमच्या मित्राबाबत की काय आहे. सो खूप मजा आली तो सीन करायला मला, आणि सीझन 3 पण डेफिनेटली. मला ह्याचा आवडलेला सीन टेरेसवरचाच, पण हा दारू प्यायलेला असतो. हा म्हणजे ह्याला झालेली असते थोडीशी. तो सीन खूप भारी केला. म्हणजे मला तेव्हा हसायला खूप येत होतं काम करताना, नंतर बघून तर हसलोच, पण त्यावेळेला याने खूप खूप कमाल काम केलं होतं. म्हणजे तो चोपला होता सीन, मला तेव्हा मजा आलेली बघताना. आणि फक्त ते जी माझी गर्लफ्रेंड दाखवली प्राची, तिच्या बरोबर काम करायला खूप मजा आहे. तिच्या बरोबरचे जे सीन आहेत मी बऱ्यापैकी ते बघतोच असं, कारण ना ती खूप कार्टून आहे. एकतर ना आम्ही तिच्या वाटेला कसं दिवसातून 2-3 सीन असायचे आमचे, आणि आम्ही दिवसातून 12-13 सीन करायचो ना, तर थोडीशी एनर्जी आपली कमीच झालेली असायची. ती यायची, "दादा आणि पहिलं मी तिला बोलायचो, म्हटलं एकतर ना आपण त्याच्यामध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दाखवलं. ते चालू सीनच्या आधी, "दादा रेडी ना?" झालं सगळं गेलं आहे ना, "दादा रेडी ना?" म्हणजे त्याला बोलायचं, म्हटलं, "दादा म्हण, मला काही प्रॉब्लेम नाही, काही मला इश्यू नाही." सीनच्या दरम्यान दादा आणि नको बोलूस, कारण ते अख्खं निघून जातं यार, ते अख्खं फिलिंगच निघून जाते. तर असं आहे. खूप छान वाटलं मला. आणि इव्हन मी सीझन पेक्षा तुमच्याशी गप्पा मारताना खूप जास्ती एन्जॉय केलाय. आय होप हा सीझन 3 सुद्धा तसाच धमाकेदार आणि छान असेल, आणि अजून सुद्धा जास्ती सीझन्स आणि असे छान सीन असू दे, की आपण पुन्हा भेटू आणि छान मुलाखती घेऊ. तर मंडळी, आजचा हा भाग आणि आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.